ह्याने इकडं मार सीडी बघितलंय, ब्लू फिल्म बघितली, तिकडं नाही तेवढ्या त्या पोझिशन बघितल्या. इतके वर्ष लग्न नव्हतं झालेलं, तो मास्टरबेशनच करत होता, ते दुसऱ्यांच्याच पोझिशन बघत होता ना. मग ह्या पोझिशन बायकोला सगळ्या सुटेबल होतीलच असं नाहीये ना. तुम्ही बघा, म्हणजे ते वीर्य निघताना असं एक ते जे कॉन्ट्रॅक्शन होतं आणि अशी पिचकारी निघते. पिचकारी हा शब्द मराठीतलं त्यासाठी एकदम सुटेबल आहे. तिथं असं ते काय ड्रॉप नळाचं पाणी संपलं आणि थेंब थेंब पडते अशातला काही भाग नाहीये तिथं काही. पण तेच वय वाढायला लागलं ना की त्या पिचकारीचं प्रेशर कमी होतं. मेल ऑन टॉप म्हणजे मिशनरी म्हणतो आपण त्याला, पुरुष वरतून असणं किंवा मग डॉगी स्टाईल पोझिशन. तर ह्या दोन पोझिशनला डीपली वीर्य आतमध्ये पडतं आणि वीर्य पडल्यानंतर ते शक्यतो बाहेर येण्याचे चान्सेस लगेच कमी असतात. बाकी मात्र फिमेल ऑन टॉप असेल किंवा अजून कुठल्या पोझिशन असतील तर त्याच्यामध्ये मग थोडंसं ते पटकन बाहेर येऊ शकतं. कमरेखाली उशी घेणं म्हणा किंवा मग काही पायाकडची बाजू उंच करणं म्हणा, इट्स ओके. म्हणजे काही लोक त्याला म्हणतात की काही अजिबात सायंटिफिक प्रूफ नाहीये, अशातलाही काही भाग नाहीये. कारण का जे सीमेन आतमध्ये टाकलं जातं, एक लिक्विफिकेशन टाइम म्हणून एक टर्म आहे. म्हणजे काय की जो स्पर्म आहे हे करोडोंमध्ये बाहेर निघतात. तर त्याला हेड, नेक, टेल आहे. तर हे स्पर्म बाहेर पडताना असे गुच्छामध्ये असतात. ते एकमेकांना अडकलेले असतात, चिटकलेले असतात. नमस्कार मित्रांनो, कटिंग टाइम मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. कारण आजचा टॉपिक आहे खूप जास्त आणि खूप नाजूक पण तेवढाच महत्वाचा, म्हणजे सेक्स. आणि त्यासाठीच आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा डॉक्टर संजय एरंडे आणि डॉक्टर कल्पना एरंडे आलेत. मॅडम आणि सर, तुमचं दोघांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, याचा आधी आपण एक पॉडकास्ट केला होता, त्यात सेक्स एज्युकेशन किती महत्त्वाचं आहे आणि हेल्दी सेक्स टिप्स तुम्ही आपल्या प्रेक्षकांना दिल्या आणि त्याचा त्यांना फायदासुद्धा झाला. तर अशाच प्रेक्षकांनी आम्हाला काही मेसेज केले, त्यांना काही समस्या उद्भवत आहेत. जसं की बऱ्याच लोकांना गर्भधारणा करायची असते, कन्सिव्ह करायचं असतं, पण त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. मार्गदर्शन मिळतं, पण ते कोणाकडनं, जसं की आईवडील आहेत किंवा आपल्या घरात जे मोठे असतात, दादा वहिनी असतात, त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळतं आणि हे ब्लाइंडली त्यांना फॉलो करतात नवीन कपल. आणि समटाईम्स ते वर्क करतं, समटाईम्स वर्क करत नाही. आणि जेव्हा ते वर्क करत नाही तेव्हा यांना येतं डिप्रेशन. तर तेव्हा करायचं काय? तर ह्या प्रश्नांची उत्तरं मला वाटतं तुम्ही त्यांना द्यावीत आणि हा पूर्ण पॉडकास्ट आपण त्या कपल्सला डेडिकेट करूयात. सर तुम्ही काय सांगा? धन्यवाद पहिल्यांदा सगळ्या प्रेक्षकांचंही आणि कटिंग पे मीटिंग या टीमचं सुद्धा, की तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल प्रतिक्रियाही इतक्या चांगल्या दिल्या की आज आम्हाला खरंच परत असं वाटलं की आम्ही इथे यायला पाहिजे आणि डेफिनेटली ह्या क्षेत्रातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. विषय खूप छान आहे आजचा आणि तितकाच तो विषय कपल्सच्या बाबतीत सेन्सिटिव्ह पण आहे. ओव्ह्युलेशन स्टडी म्हणजे बीज सुटणं. मग बायकांमधले बीज सुटणं त्याला ओव्ह्युलेशन म्हणतो आपण. तर हे जे काही ओव्ह्युलेशन आहे हे त्या महिन्याच्या एका वेळेला होतं. मग ते जे काही होतं त्या मिड म्हणजे महिन्याच्या मध्यभागी, जसं की आता आपण एखादं सायकल पाहिलं 30 दिवसाचं असेल किंवा 28 दिवसाचं असेल, तर एक ऑन एन ॲव्हरेज आपण 28 ते 30 दिवसाचं सायकल बघूया. तर त्यानुसार मधला दिवस जो आहे म्हणजे 14वा दिवस, तर त्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. म्हणजे 1 तारखेला पिरियड्स आले. समजा एक्झाम्पल की 1 तारखेला पाळीचा पहिला दिवस होता, 4 तारखेपर्यंत ब्लिडिंग झालं, तर 14 तारखेला ओव्ह्युलेशन होऊ शकतं साधारणतः. तुम्ही पहिल्या दिवसापासून किंवा शेवटच्या दिवसापासूनचा 14वा दिवस पकडला, 28 दिवसाचं सायकल आहे, तर 14व्या दिवशी म्हणजे 1 तारखेला पिरियडचा पहिला दिवस असेल तर 14 तारखेला ओव्ह्युलेशन होतं. म्हणजेच काय, पहिले 9 दिवस, 9 तारीख पकडली, 1 तारखेपासून 9 तारीख आणि शेवटचे 9 दिवस म्हणजे एक साधारणतः 18 तारखेपासून तर 28-29 तारीख, म्हणजे एक साधारणतः मधल्या 9 दिवसांमध्ये प्रेग्नन्सी राहते. संबंध ठेवले पाहिजेत की जिथं प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस मॅक्सिमम असतात. म्हणजे 14वा दिवस जो आहे त्याच्या मागचे 4 दिवस म्हणजे 10व्या दिवसापासून तर पुढचे 4 दिवस म्हणजे 18व्या दिवसापर्यंत. म्हणजे ज्या स्त्रीची पाळी 1 तारखेला पाळीचा पहिला दिवस होता त्या स्त्रीमध्ये 10 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत बाळ राहू शकतं. म्हणजे हे जे नॉलेज आहे हे आत्ता कळलं, पण पूर्वी काही लोकांना मुलं झाली नाहीत का? तुम्हाला सांगतो की सध्याच्या काळामध्ये म्हणजे हे सायंटिफिक नॉलेज आहे, पण कधी कधी हे सायंटिफिक नॉलेजच इतकं अति जास्त लोक त्याचं स्वतःवरती प्रेशर घेतात की त्याचा परिणाम उलटा होतो. म्हणजे
तुम्हाला सांगतो की ही ओव्ह्युलेशन ही जी संकल्पना आली ह्या जगात आली 1920 साली अमेरिकेमध्ये. तोपर्यंत भारतात त्याचं काही नॉलेज नव्हतं. तरी 1920 साली चायना 1 नंबरला होता पॉप्युलेशनमध्ये, इंडिया 2 नंबरला होतं. मग काय ओव्ह्युलेशन स्टडी करून झाले होते का 1 नंबरला आणि 2 नंबरला? अशातला काहीही भाग नाहीये. ह्याचं इतकं अवडंबर होतंय, ह्याचा इतका उद्रेक होतोय ना ह्या नॉलेजचा, की म्हणजे कीव येते मला पुरुषांची, की ते पुरुष ना असे म्हणजे एखाद्याला नाही का आपल्याकडं बैलगाड्याची शर्यत असेल आणि आता बैलांना जुंपायचे आणि आता तुम्ही पळायचे 5 सेकंदामध्ये तुम्ही तिथं वरती पोहोचले पाहिजे. तसं त्या पुरुषाला बोलवलं जातं. फोन जातो बायकोचा, "अहो, ते सोनोग्राफी करायला गेले होते आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं, की तुमचं ओव्ह्युलेशन बहुतेक आज संध्याकाळी होईल. तर तुम्ही आज करायला पाहिजे." तर बायकोचा फोन जातो त्याला, की "अहो, डॉक्टरांनी सांगितलंय, की आता आज ओव्ह्युलेशन झालंय आणि आता मग आपल्याला करायचंय आज." तर बिचारा तो तिकडे त्याच्या कामामध्ये आहे. दुपारचे 3-4 वाजलेले आहेत असं समजा तुम्ही आणि आता त्याच्या डोक्यात तोच विषय, की आता संध्याकाळी जाऊन आपल्याला करायचंय आणि आता आज महिन्यातला आपल्याला आजचा दिवसच मिळालाय. तर तो फुल टेन्शनमध्ये. म्हणजे की आज नाही झालं तर मग कधीच नाही होणार. म्हणजे ॲक्चुअली ते प्रत्येक महिन्यात ओव्ह्युलेशन होत असतं. पण त्याचं टेन्शन काय की आज नाही झालं तर कधीच नाही होणार. मग इतका टेन्शनमध्ये तरी कसाबसा घरी येतोच. तर घरी आल्यानंतर इन जनरल कसं असतं किंवा रिलॅक्स असतं ना. पण तो आपला त्या धुंदीमध्येच की आपल्याला ते करायचंय. बायको पण लगेच दरवाजा उघडणार. "हां, बरं झालं तुम्ही वेळेत आलेत. नाहीतर मला वाटलं होतं मुद्दाम उशीर होतोय की काय होतंय." आणि मग अशा पद्धतीनं ही जी काही स्टोरी बनते या सगळ्या गोष्टीची, की त्याला ॲक्चुअली ते जी गोष्ट आवडीसाठी करायला पाहिजे, ती मात्र एक टास्क बनतं. म्हणजे जे टास्क आहे ना, तो मशीन नाहीये ना, बटन दाबलं की स्टार्ट होणं. असं नाही होऊ शकत आहे ना. मग त्या ठिकाणी त्याला जे इरेक्शन यायला पाहिजे, त्याला जो हार्डनेस यायला पाहिजे, तो तितकासा नीट येत नाही. कदाचित तो अजून टेन्शनमध्ये जातो आणि मग त्यावेळेस ती प्रोसेस कशीबशी करायचा प्रयत्न करतो. सेम बायकोमध्ये होतं. म्हणजे ॲक्चुअली ओव्ह्युलेशनच्या वेळेस ना, शरीरामध्ये फिमेलमध्ये खूप सारे चेंजेस होतात. ते मॅडम सांगतीलच सगळे नंतर. पण त्यातल्या त्यात आता म्हणजे इन्सिडन्समध्ये काय होतंय ना, की त्या ठिकाणी गर्भाशयाच्या पिशवीचं जे तोंड असतं ना, त्याला आपण सर्व्हिक्स म्हणतो. तर त्या ठिकाणी जे सर्व्हायकल म्युकस आहे, म्हणजे ओलसरपणा थोडक्यात. तर हा ओलसरपणा येणं अपेक्षित असतं. त्या स्त्रीच्या डोक्यात पण तेच आहे, की आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची वगैरे. मग तो कोरडेपणा राहतो त्या ठिकाणी. ह्यांच्याकडनं इरेक्शन नाही. मग हा चॅप्टर दुसऱ्या दिवशी रिपीट होतो. कसा? परत सोनोग्राफीला जाते. कारण आदल्या दिवशी फक्त सांगितलेलं असतं डॉक्टरांनी, की आज होऊ शकतं. झालेलं आहे असं नाहीये ना. मग दुसऱ्या दिवशी जातात, "हां, नाही रात्री नव्हतं झालं, पण आता झालंय बरं का ओव्ह्युलेशन आणि मग आता मात्र व्हायला पाहिजे." परत फोन मिस्टरांना. मिस्टर दुपारी कामामध्ये, "नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या आणि डॉक्टरांनी सांगितलंय, की आपल्याला आज करायचंय आणि आज व्हायला पाहिजे." कामधाम सोडून तो बिचारा घरी येतो. जमेल त्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करतात. नाही त्या महिन्यामध्ये राहत. पुढचे 2 महिने जातात, 3 महिने. इरिटेट होतं ते कपल. आणि मग नंतर असं होतं कधी-कधी, की ते ओव्ह्युलेशन स्टडी वगैरे राहिलं सगळं बाजूला. आम्ही नाही कॅल्क्युलेशन करणार. आता आम्ही आमच्या मनाप्रमाणे करणार आणि मग इझिली प्रेग्नन्सी राहते. म्हणजे थोडक्यात सांगायचा भाग काय ना, की नॅचरली निसर्गाने ओव्ह्युलेशनच्या वेळेस ना, बायकांमध्ये काही चेंजेस सांगितलेले आहेत. हे चेंजेस तो जो काही स्पर्म आहे, त्या स्पर्मचं ट्रॅव्हलिंग होण्यासाठी गरजेचे असतात. रस्ता गुळगुळीत पाहिजे ना. म्हणजे त्या स्पर्मला हार्डली किती 18 सेंटीमीटरचं अंतर आहे. योनी मार्गातून फॅलोपियन ट्यूब म्हणजे योनी मार्गातून सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड, गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब. 18 सेंटीमीटर म्हणजे किती हो? एक वीतभर ना. एक वीतभर अंतर कापायचंय त्या स्पर्मला. स्पर्म सोडलेत किती? कोटींमध्ये. म्हणजे नॉर्मली आपण मिनिमम समजतो 15 मिलियन मिनिमम. म्हणजे झाले किती? 1.5 कोटी. तर एक 100 मिलियन, 120 मिलियन पकडा. म्हणजे असे कोटींमध्ये असतात. तिथं आतमध्ये ते पडल्यानंतर योनीद्वाराशी पडल्यानंतर गर्भाशयाच्या पिशवीतून वरती पोहोचेपर्यंत उरतात किती? 2-3 हजार. मग हे मधले कुठे अडकतात? सगळेच ॲक्टिव्ह नसतात ना. ॲक्टिव्हवालेच वरती जातात, मूव्हमेंट करणारे. मग मधला मार्ग जर खडबडीत असेल, गुळगुळीत नसेल, तुमच्या भावनाच उतरल्या नाहीयेत त्याच्यामध्ये, तर तो स्पर्म कसा चांगला वरती जाईल? म्हणजे आपल्याला इन जनरल सांगतो, इथून मुंबई आणि मुंबई पुण्याला चालत येणं जसं अवघड आहे ना, तसं त्या स्पर्मला खालून वरती जाणं अवघड आहे. म्हणून थोडक्यात मला सगळ्या ऑडियन्सला पण हे सांगायचंय, की ओव्ह्युलेशन स्टडी सायंटिफिक प्रोसेस आहे. हो, 1920 सालापासून आली, पण त्याच्या आधी ही पॉप्युलेशन भारताची भरपूर होती. अजूनही भरपूर आहे. पण ह्याचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं. साधं सिंपल कॅल्क्युलेशन पुढचा पिरियड्स येण्याच्या आधी 14 दिवस म्हणजे 28 तारखेला पिरियड चालू होणार आहे. तर त्याच्या आधी 14 दिवस म्हणजे हा ओव्ह्युलेशन डे. ओके. ऍक्च्युली
पुरुषांसाठी थोडा वेगळा व्ह्यू आहे. बायकांसाठी प्रॉब्लेम हा आहे की सगळ्यांचे सायकल काही 28 दिवसांचे नसतात. म्हणजे माझं सायकल 21 दिवसांचं असू शकतं, अजून कोणाचं 35 दिवसांचं असू शकतं. तर मग आता फर्टाईल पिरियड म्हणजे ज्या काळात तुमची प्रेग्नन्सी राहू शकते ते कसं मोजायचं? तर तुमची पाळी जी आधी येऊन गेली ही ठरवत नाही की तुमचं ओव्ह्युलेशन कधी होणार. ओके. माझं ओव्ह्युलेशन झाल्यानंतर जर त्या बीजाचं फलन नाही झालं तर पुढच्या 14 दिवसात मला पाळी येते. ओके. सो जर मला हे ठरवायचं असेल की माझा फर्टाईल पिरियड कुठला, तर मला पहिलं तर मागच्या 2-3 महिन्याचं रेकॉर्डिंग करायला पाहिजे. मग जर मला असं आढळतंय की दर महिन्याला 35 दिवसांनी मला पाळी येते, तर मग मी त्याच्या पुढच्या सायकलमध्ये काय करणार की मी हे अज्युम करणार, आज माझी 1 तारखेला पाळी आली म्हणजे पुढची त्या पुढच्या महिन्याच्या 5 तारखेला येणार. तर मग 5 तारखेच्या आधी 14 दिवस, साधारण 20-21 तारखेच्या आसपास माझं ओव्ह्युलेशन होऊ शकतं. हा रूल नाही, ऍझम्पशन आहे. आणि जसं पुरुषाचं वीर्य जरी पडलं तरी त्याचे जे स्पर्म आहेत ते 5 दिवस सर्व्हाइव्ह होऊ शकतात. 3 ते 5 दिवस. आणि स्त्रीचं जे बीज आहे ते सुद्धा 1 ते 2 दिवस 3 दिवसांपर्यंत पण सर्व्हाइव्ह होऊ शकते. म्हणून त्या ओव्ह्युलेशन पिरियडच्या आधीचे 5 दिवस आणि नंतरचे 5 दिवस असे 9 ते 10 दिवसाचा पिरियड हा तुम्ही फर्टाईल पिरियड म्हणून लक्षात ठेवायचा. आता खूप सारे ऍप पण आहेत अवेलेबल ज्याच्यावरती तुम्ही तो फर्टाईल पिरियड पाहू शकता. त्यानुसार मग आता फर्टाईल पिरियड कळाला, आता पुढे काय? म्हणजे ओव्ह्युलेशन स्टडी केल्यावर जे होतं ते सरांनी सांगितलं. पण मग मला फर्टाईल पिरियड कळाला तरी मी ओव्ह्युलेशन कधी होतंय याच्या टेन्शन मध्ये जर राहिले तर माझे बऱ्याच पहिले 3-4 दिवस असेच व्हायला जातात. आणि ओव्ह्युलेशन झालंय हे ओळखलं जरी तरी त्या प्रेशर मध्ये पुरुषांना इरेक्शन येत नाही, बायकांना तिथे वेटनेस पण जाणवत नाही किंवा बाकी कुठलंच लक्षण जाणवत नाही, लिटरली ड्रायनेस असतो. तर आम्ही काय सांगतो पेशंटला की ह्या दिवसांमध्ये ना फक्त तुमची फ्रिक्वेन्सी जास्त ठेवा. इव्हन डेली करायची पण अजिबात गरज नाहीये, कारण तुमचं बीज राहतं ना 5 दिवस, पण 5 दिवस जिवंत राहतं. मग तुम्ही 4 दिवस जरी आधी केलेलं असेल तरी तुमचे कन्सेप्शनचे चान्सेस आहेत. आणि ओव्हम जो असतो तो जेव्हा रिलीज होतो त्याच्यानंतर पहिले 6 दिवस त्याच्यामध्ये फर्टिलिटी कॅपॅसिटी सगळ्यात जास्त असते. सो इट इज बेटर की तुम्ही त्या फर्टाईल पिरियड मध्ये अल्टरनेट डे किंवा 1-2 दिवसाच्या गॅपने पण रेग्युलरली सेक्स करत राहा आणि त्याचं प्रेशर नका घेऊ. प्रॉब्लेम काय होतं, मी ते करतोय पण मला रोजाने लावलंय म्हणून करतो. बरोबर ना? मी जर मनाने हौसेने एखादी गोष्ट करत असेल तर मी ती किती मन लावून करते, मग माझं मन तन धन सगळं त्यात हे असतं. आणि इथे काय होतं, मला हे करायचंय फक्त म्हणून मी करते. हा, मग माझा जो परफॉर्मन्स तिथे असायला पाहिजे ना आणि मी मनाने तिथे असायला पाहिजे ते राहतच नाही. ह्यापेक्षा तुम्ही फक्त फर्टाईल पिरियड मध्ये तुमचं मन होईल तेव्हा, 1 दिवसाने होईल, 2 दिवसाने होईल, पण मन होईल तेव्हा आणि मनापासून दोघांनी जर केलं ना तर त्याचा रिझल्ट जास्त चांगला असतो. कारण मग काय होतं, माझी इच्छा चांगली असते म्हणून माझं जे वेटनेस आहे तो चांगला असतो. मग हा काय करतो की स्पर्म साठी फुल तो जो फेवरेबल पॅसेज आहे ना तो तयार करतो. मी माझ्या पार्टनरवर प्रेशर टाकत नाही म्हणून त्याला इरेक्शनचं किंवा परफॉर्मन्सचं प्रेशर येत नाही. आणि जे काही इजॅक्युलेशन होतं ते द बेस्ट असेल आणि मग तुमचे चान्सेस वाढतील. कॅल्क्युलेटेड सेक्स करणं हे अजिबात फेवरेबल नसतं प्रेग्नन्सीसाठी. म्हणजे आता हे लिटरली असं झालंय की जगातला 2 नंबरचा लोकसंख्या असलेला देश आहे, पण या देशात निपुत्रिकांची संख्या इतकी वाढली आहे आणि गल्लोगल्ली IVF सेंटर्स झालेत. ह्या सगळ्याचं कारण फक्त आणि फक्त ओव्ह्युलेशन स्टडी करा आणि कॉन्टॅक्ट ठेवा, इथून सुरुवात झालेली. तरी मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फॅमिली प्रेशर हा सगळ्यात जास्त महत्वाचा रोल प्ले करतो. कारण घरचे काय करतात, मोस्टली बाया स्त्रियांना टोमण्या मारतात किंवा दोष देतात की बाबा लग्नाला झालीत आता 3-4 वर्ष, करा, प्रयत्न करा. आणि हे सिंपल बोलणं नसतं, हे टोमणा मारतात आपल्याकडे आणि खूप टोचून मारतात, सगळ्यांना माहिती. मग ती बाई काय करते की लोक तुम्हाला नाही बोलत, म्हणजे नवऱ्यासोबत भांडते की ती बाई तुम्हाला नाही बोलत, घरचे मला बोलतात, काही करा, डॉक्टरांकडे चला. डॉक्टर सांगतात की ह्या तारखेला सेक्स केलाच पाहिजे. आणि ती बायको नवऱ्याला कामावर फोन करते परत की मला काही माहिती नाही, सुट्टी टाका, घरी या, परफॉर्म करा, कारण टोमणी मी खाते, तुम्ही नाही खात. आणि हे म्हणजे घरच्यांचा प्रेशर बायकोवर, बायकोच्या नवऱ्यावर, नवऱ्याचं परत कामावर, म्हणजे हे सगळं लूपमध्ये फिरत असतं.
असं मला वाटतं. ते सायकल कम्प्लीट होतंय. पण ऍक्च्युली ह्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन पूर्वी आपल्या लोकांचं काय होतं माहितीये का? म्हणजे पूर्वी ना, म्हणजे जुनी लोक म्हातारे असतील, मिडल एज असतील, तर ते ह्या नवीन मुलांना काय सांगायचे, म्हणजे तेव्हा लग्न वेळेत व्हायची. वेळेत शब्द वापरलाय आम्ही. म्हणजे इंडियामध्ये लग्नाचं जे वय सांगितलेलं आहे, मुलींमध्ये सांगितलंय 18 आणि मुलांमध्ये 21. म्हणजे ही अट आहे की त्याच्या खाली लग्न नाही करावं. 18 आणि 21 आणि विथ कन्सेंट सेक्सचं एज सांगितलेले 18. मग 18 ते 21 हे जे काही दोघांमधलं वय आहे, तर ह्या वयामध्ये जर लग्न झाली तर हे सगळं IVF आणि हे ओव्ह्युलेशन स्टडी ही प्रकरणच थांबतील. तुम्हाला मी स्पष्ट शब्दात सांगतो सगळ्या ऑडियन्सला. ही खूप मोठी चूक आहे. म्हणजे आम्ही जेव्हा बोलतो, पॉडकास्टवर बोलतो, पेशंटशी बोलतो ना, तर सगळे येणारे लग्न झालेली जी मुलं आहेत ना, ही सगळी 30-35 नंतरची आहेत सध्याच्या काळातली. आणि फर्टिलिटी जो रेट जो म्हणजे जो काही चांगला काळ आहे, तो अर्ली 20s मानला जातो. म्हणजे 25च्या आधी. म्हणजे 20 कमी होतो. 20 ते 25 हे एकदम आयडियल एज असतं. तरी आपण मॅक्सिमम 30 पकडू ना. तर मग पूर्वी लोक काय सांगायचे ना, की मुलांना तुमचं लग्न झालंय ना आता, तर ना पिरियड्स बंद झाले की तुम्ही सेक्स करा. आता मला तुम्ही सांगा, की पिरियड समजा 1 तारखेला आलाय, 4-5 दिवस मी म्हणतो 6 दिवस ब्लिडिंग झालं. 7व्या दिवशी ओव्ह्युलेशन आहे का? 7 तारखेला ओव्ह्युलेशन आहे का? नाही. पण तरी सांगायचे हे लोकं, की नाही तुम्ही तेव्हा सेक्स करा, प्रेग्नन्सी राहील. आपण टाकलेला जो काही स्पर्म आहे, हा 5 ते 7 दिवस पण जिवंत राहू शकतो. आणि थोडा सेक्स केल्याने थोडंसं हार्मोनल बॅलन्स होतं ना. म्हणजे ओव्ह्युलेशन इंड्यूस होऊ शकतं ना त्याने. तुमच्या शरीरामध्ये भावनिक बदल जर झाले ना, तर हार्मोनल बॅलन्स होतात. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीची वाट पाहताय आणि तुम्ही स्वतःला सेक्स पासून थांबवताय. आणि मग तुम्ही सांगताय, की नाही आता 5 दिवस गेले, हां आता करा. त्याच्यापेक्षा हे कॅल्क्युलेशन न लावता पिरियड्स बंद झालेत, त्याच्यानंतर एखाद्या दुसऱ्या वेळेस केला, परत 2-3 दिवसांनी असं एक आठवड्यातून तुम्ही 2-3 दिवस चालू ठेवलं, आरामशीर प्रेग्नन्सी राहू शकते. आणि वयाचा फॅक्टर तर खूप मोठी गोष्ट आहे सध्याच्या काळामध्ये. म्हणजे मला वाटतं ह्याच्या अगोदरचं आमच्या चॅनलचं पॉडकास्ट आहे त्याच्यावरती जेव्हा बोललो होतो, तर एका फिमेलची कॉमेंट होती आईची, की "काय हे तुमचं लवकर लग्न करा, लवकर लग्न करा चाललंय. इथं काही अजून करिअरचा तपास नाहीये आणि लग्नाचं काय हे केलंय." आणि तेच जेव्हा परत क्लिनिकमध्ये येतात ना, की आता केस डिव्होर्सकडे चालली आहे. का? कारण आता तिथं त्या ठिकाणी त्यांचं कॉन्झ्युमेट मॅरेज पण नाहीये. म्हणजे सेक्स पण कंप्लीट नाहीये. प्रेग्नन्सी तर पुढची गोष्ट. बापरे. म्हणजे निसर्गानं 15व्या वर्षी वयात आणले प्युबर्टी. बायकांना 14व्या वर्षी प्युबर्टी कंप्लीट होते, पुरुषांना 15व्या वर्षी. निसर्गाचं असं म्हणणं आहे, की वयात आल्यानंतर पुढच्या काही महिन्यात, काही वर्षात सेक्स चालू व्हायला पाहिजे. पूर्वी व्हायची लग्न लवकर. आता म्हणजे सगळ्यांना करिअर, एज्युकेशन ह्याच्यात वेळ जातो, मग थोडंसं लग्न उशिरा होतं. पण जरा उशिरा आणि जरा अति उशिरा ह्याच्यात फरक आहे ना. म्हणजे इतकं लांब चाललंय, की नंतर असं होतं, की म्हणजे आता काही दिवसांनी 30शीमध्येच म्हातारे व्हायला. आत्ताचा एक रिसर्च आहे, की पूर्वीचं जे 60 वय होतं ना, ते आता 40 वय झालंय. म्हणजे 60 वर्ष जे म्हातारे होत होते, आता 40व्या वर्षी म्हातारे होत आहेत. ही फॅक्ट आहे. म्हणजे 60तला एजिंग इफेक्ट तुम्हाला 40व्या वर्षी दिसतोय. असं पण फर्टिलिटी रेट 30च्या पुढे उतरायला लागतो. आता मिलिटरीची लोक असतात ना, बऱ्याचदा त्यांचे लग्न लवकर होतात आणि ते काय ठरवून येत नाही हो बायकोचं ओव्ह्युलेशन कधी झालंय. पण ते जेव्हा येतात त्या दोघांना एकमेकांना भेटण्याची इच्छा इतकी तीव्र असते ना, की ते 10व्या दिवशी येवो नाही तर 20व्या दिवशी येवो, त्यातून त्यांना बऱ्याचदा मुलं राहून पण जातात. म्हणजे ते तर कॅल्क्युलेटच नाही करत आहेत. पण राहतात का? कारण म्हणजे त्यांच्यामध्ये एकमेकांना भेटण्याची ओढच इतकी आहे. तुमचे हॉर्मोन्स क्रिएट करतात त्या कंडिशन्स आणि तुम्ही ते काय करताय ना, तुम्ही फक्त रोजाने लावताय सगळ्या गोष्टी आणि म्हणताय की नाही मी म्हणेल ते तसंच झालं पाहिजे बुक पिक्चर. असं नाही होत. या सगळ्या सिनेरिओमध्ये डॉक्टरांकडनं सुद्धा प्रेशर आपल्याकडे ट्रान्सफर केला जातो. जसं की सोनोग्राफी वगैरे होते आणि डॉक्टर म्हणतात, की बाबा 17-18 mm ते झालेलं आहे. तर तुम्ही आज रात्री काहीही करून संबंध ठेवाचं. असंच शब्द वापरले जातात. किंवा इंजेक्शन दिलं गेलंय आणि ते फुटेल तर तुम्ही संबंध ठेवा. आता त्यांनी हे सांगितल्यानंतर ऑटोमॅटिकली प्रेशर आपल्या अंगावर क्रिएट होतो, आपल्या मनात क्रिएट होतो आणि आपल्या मनात आता कॅल्क्युलेशन चालतात की उद्या माझी कोणती शिफ्ट आहे. आपल्याला फोन यायला लागतात की तुम्ही आज संध्याकाळी लवकर घरी या. मग सगळं लिव्ह किंवा शिफ्ट अरेंजमेंट करून आपण घरी येतो आणि मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण टास्क परफॉर्म करायचा प्रयत्न करतो. असं हे सगळं होतं. आता काही लोकांमध्ये प्रोसेसला घेऊन सुद्धा काही मिथ्स असतात. आता काही लोकांचं हे तर झालं ठीक आहे, हे सगळे प्रेशर वगैरे येतात आणि याच्यातून आपल्याला हे पण दिसतं की नवरा आणि बायकोमध्ये एक्झॅक्टली
या प्रेशरला घेऊन काय झालं. आता काही ठिकाणी प्रोसेसला घेऊन सुद्धा काही मिथ्स आहेत. हे मगाशी मी जे म्हटलं की अति नॉलेज, तर हे अति नॉलेज जे आहे ना, हे बऱ्याचदा तुमच्या भावनांना मारून टाकते. म्हणजे की लव्ह अँगल हा सुरुवातीच्या वयामध्ये चांगला असतो. मी जे मगाशी 20 ते 25 वय बोललो, तर लव्ह अँगल मधून ट्रान्सफर होता तुम्ही सेक्समध्ये. तेच तुमचं वय 30-35च्या पुढे गेलं की तुमचा लव्ह अँगल निघून जातो. तुमचा फक्त सेक्स हाच अँगल राहतो की मला ते करायचंय, आणि त्याच्यात ऍडअप होतं हे प्रेग्नन्सी. म्हणजे लव्ह अँगल गेला, सेक्स एन्जॉयचं पण गेलं, आता फक्त प्रेग्नन्सी. आणि मग तुम्ही जे म्हणता आता तिथं आली पोझिशनची वेळ. का लव्ह अँगल मधून पोझिशन मिळत नाहीत का? म्हणजे त्या माणसाला सुटेबल काय आहे, त्याच्या घरातलं वातावरण कसं सुटेबल आहे, त्यानुसार तो पोझिशन घेणार आहे ना. किंवा त्याच्या वाईफला काय अपेक्षित आहे. ह्याने इकडं मार सीडी बघितलंय, ब्ल्यू फिल्म बघितली, तिकडे नाही तेवढ्या त्या पोझिशन बघितल्या, इतके वर्ष लग्न नव्हतं झालेलं, तो मास्टरबेशनच करत होता, ते दुसऱ्यांच्याच पोझिशन बघत होता ना. मग ह्या पोझिशन बायकोला सगळ्या सुटेबल होतीलच असं नाहीये ना. म्हणजे प्रेग्नन्सीच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना, तर तुम्ही कुठल्या पण पोझिशनला सेक्स करा, प्रेग्नन्सी राहू शकते. फक्त डीपली इजॅक्युलेशन होणं अपेक्षित असतं. म्हणजे वीर्य हे गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाशी पडणं अपेक्षित आहे आणि पिचकारी प्रेशरमध्ये निघाली पाहिजे. तुम्ही बघा, म्हणजे ते वीर्य निघताना असं एक ते जे कॉन्ट्रॅक्शन होतं आणि अशी पिचकारी निघते. पिचकारी हा शब्द मराठीतला त्यासाठी एकदम सुटेबल आहे. तिथं असं ते काय ड्रॉप नळाचं पाणी संपलं आणि थेंब थेंब पडते अशातला काही भाग नाहीये तिथं काही. पण तेच वय वाढायला लागलं ना की त्या पिचकारीचं प्रेशर कमी होतं. म्हणजे हे चेंजेस होतात. बायकांमध्ये पहिली प्रेग्नन्सी बिफोर 30 आणि पुरुषांमध्ये बिफोर 35 राहिली पाहिजे. मग ह्या पोझिशनमध्ये कॉमनली मेल ऑन टॉप, म्हणजे मिशनरी म्हणतो आपण त्याला, पुरुष वरतून असणं, किंवा मग डॉगी स्टाईल पोझिशन. तर ह्या दोन पोझिशनला डीपली वीर्य आतमध्ये पडतं आणि वीर्य पडल्यानंतर ते शक्यतो बाहेर येण्याचे चान्सेस लगेच कमी असतात. बाकी मात्र फिमेल ऑन टॉप असेल किंवा अजून कुठल्या पोझिशन असतील तर त्याच्यामध्ये मग थोडंसं ते पटकन बाहेर येऊ शकतं. हा. तर म्हणून ह्या ज्या दोन पोझिशन आहेत, मेल ऑन टॉप पुरुष वरतून असणं आणि डॉगी स्टाईल, बेटर आहे. पण तरी मी परत सांगेल, पोझिशनचं एवढं डोक्यामध्ये घ्यायचं नाही की जेणेकरून तुमचं सेक्सकडे दुर्लक्ष होईल. मग ते ते महत्वाचं आहे. म्हणजे कमरेखाली उशी घेणं म्हणा किंवा मग काही पायाकडची बाजू उंच करणं म्हणा, इट्स ओके. म्हणजे काही लोक त्याला म्हणतात की काही अजिबात सायंटिफिक प्रूफ नाहीये, अशातलाही काही भाग नाहीये. कारण का, जे सीमेन आतमध्ये टाकलं जातं, एक लिक्विफिकेशन टाइम म्हणून एक टर्म आहे. म्हणजे काय की जो स्पर्म आहे हे करोडोंमध्ये बाहेर निघतात. तर त्याला हेड, नेक, टेल आहे. तर हे स्पर्म बाहेर पडताना असे गुच्छामध्ये असतात. ते एकमेकांना अडकलेले असतात, चिटकलेले असतात. ते ज्या लिक्विड बरोबर बाहेर पडतात, जे लिक्विड सेमायनल व्हेसिकल्स आणि प्रोस्टेट मधून निघतं, त्या लिक्विडला पण ते चिटकलेले असतात. तर ह्या स्पर्मला सेपरेट सुट्टे होण्यासाठी एक टाइम लागतो. त्याला आपण म्हणतो लिक्विफिकेशन टाइम. आणि हा आहे 15 ते 30 मिनिटाचा. हा. मग आता हे लिक्विफाईड नाही झाले, सेपरेट नाही झाले, द्रवीभवन नाही झालं त्यांचं, तर ते ट्रॅव्हलिंग कसे करणार आहेत ना. म्हणजे पडल्यानंतर जे गुच्छात पडले त्यांना सेपरेट बाजूला व्हायला एक टाइम लागतो. हा 15-20 मिनिटं ते 30 मिनिटापर्यंत आहे. आणि त्याच्या आधीच हे टाकलेलं सिमेंट बाहेर आलं तर मग ते पाण्यासकट बाहेर येणार ना, त्या लिक्विड सकट बाहेर येणार. मग प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी होतात. म्हणून आपण असं म्हणतो की मॅक्सिमम चान्सेस वाढवण्यासाठी शक्यतो वीर्य आतमध्ये टाकल्यानंतर अर्धा तास शक्यतो कुठली मुवमेंट करू नये. पण ते आजकाल ते पाय एकदम असे उंच करून भिंतीला लावून धरणं, तासनतास 2-2 तास, आणि त्याच्यानंतर अजिबात काही मुवमेंट न करणं, युरिनला बिलकुल रात्रभर न जाणं, तसंच ओटीपोट अवघडल्यासारखं बसणं, हे चुकीचं आहे. हां, तुम्ही अर्धा तास काही मुवमेंट करू नका. अर्धा तासासाठी कमरेखाली उशी घेऊ शकता, पायाकडची बाजू उंच ठेवू शकता. अर्धा तास तुम्ही युरिनला जाऊ नका. पण त्याच्यानंतर जा ना, मग काही प्रॉब्लेम नाही. हां. फार जास्त त्याचं प्रेशर घ्यायची गरज नाहीये. आणि एखाद्या वेळेस नाही कमरेखाली उशी घेतली किंवा नाही तशी पोझिशन घेतली, तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते ना. त्यामुळं त्याचं जास्त प्रेशर नाही घ्यायचं. ऍक्च्युली फिमेलच्या युटरसचा जो अँगल आहे ना, त्याच्यानुसार पोझिशन्स बदलतात. जर अँटीव्हर्टेड असेल, म्हणजे युटरस असं सरळ नसतं, इकडे युटेरस मध्ये सर्विक्स आणि खाली वजायना, तर त्याच्यामध्ये ना एक अँगल असतो. त्याच्यामुळे युटरस एकतर अँटीव्हर्टेड होतो किंवा रिट्रोव्हर्टेड होतो. अँटीव्हर्टेड म्हणजे युटरस खालच्या बाजूला झुकलेलं आहे, रिट्रोव्हर्टेड वरच्या बाजूला. तर जेव्हा अँटीव्हर्टेड असेल तेव्हा मेल ऑन टॉप जी पोझिशन आहे, मिशनरी पोझिशन, ती आयडियल असते. आणि जेव्हा रिट्रोव्हर्टेड असेल तेव्हा मात्र त्याच्या उलट, म्हणजे डॉगी स्टाईल पोझिशन वगैरे ज्या आहेत त्या आयडियल असतात. पण
त्या पोझिशन्सचा बाऊ इतका केला जातो. म्हणजे तुम्ही मूवी पाहिली असेल गुड न्यूज, म्हणजे त्याच्यामध्ये तो अक्षय कुमार आणि करीना कपूरने इतकं छान पोर्ट्रे केलंय ते सगळं झाल्यानंतर पाय वर धरणं आणि हे सगळं. हो. तर ह्या सगळ्याचा बाऊ करण्यापेक्षा ती गोष्ट एन्जॉय केली ना, की तुम्ही त्या मुवमेंट मध्येच इतके असता की तुम्ही तसेच पडून राहता जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की मी या इव्हेंट म्हणजे मी त्यावेळी मला जे फील होते यातनं बाहेर पडू नये. हे नॅचरली होतं. पण हे करण्यापेक्षा मग ते टाकलं आणि मग आता मी अर्धा तास हलणार नाही. हे होत. हे नाही व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची आहे, पण मग तुम्ही सगळ्यात शेवटी तशा पोझिशन मध्ये जाऊन इजॅक्युलेशन करणं वेगळं. तुमची सुरुवात त्याच पोझिशन मध्ये आणि फक्त तशीच करत राहणं, तेवढंच. म्हणजे मग ती गोष्ट एकतर मोनोटोनस होते, बोर होते. पुरुषांना लिटरली म्हणजे त्याचं इतकं प्रेशर असतं की पूर्वी फक्त सेक्स साठी इरेक्शन यायचं नाही, आता इजॅक्युलेशनच होत नाही. आणि इजॅक्युलेशनच होत नाही म्हणून मग पुढे पार्टनर अजून पॅनिक होत राहते. आणि ह्याला त्यापेक्षा अजून म्हणजे इजॅक्युलेशन न होण्याला अजून पण कारण आहेत. म्हणजे त्यांना जे मास्टरबेशनची सवय लागलेली असते ना पहिली, हाताने करायची आणि मग लग्न होतं. आता तो हाताने करतोय किती 15व्या वर्षापासून 30व्या वर्षापर्यंत, 35व्या वर्ष, 15-20 वर्ष, 15-20 वर्ष त्या हाताची सवय आहे. आणि मग आता त्याला तो फील आहे ना, तो ऑर्गॅझम म्हणतो आपण त्याला, कम्प्लीट पीक लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. तर हे जे सॅटिस्फॅक्शनची लेवल आहे ती पीक लेवलला जाते. मग त्याला त्या पीक लेवलची सवय कशात लागली? मास्टरबेशन मध्ये. आणि मग त्याला आता ते टार्गेट आहे की आता ते सेक्स मध्ये व्हायला पाहिजे. तो फील येतच नाही त्याला. आणि त्यात आता हे प्रेग्नन्सीचं टेन्शन आणि म्हणून इजॅक्युलेशनच होत नाही. म्हणजे आमच्याकडे ते पेशंट येतात की सुरुवातीला तर इरेक्शनला प्रॉब्लेम आणि नंतर आता ट्रीटमेंट चालू केली, इरेक्शनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, पण इजॅक्युलेशन नाही होते. मग त्याच्यामध्ये हा जो काही रोमांस आहे, मगाशी मॅडमने सांगितलं की त्यांचं लक्षच नाही. ती म्हणते की झालं का, वीर्य निघालं का? म्हणजे याचा अर्थ काय होतं, तिचंही लक्ष नाहीये ना त्या प्रोसेसमध्ये. ती फक्त विचार करते की हा तू आतमध्ये टाकले, म्हणजे पेनिस आतमध्ये गेले आणि वीर्य निघाले की नाही. हा वीर्य निघालं म्हणजे माझं काम झालं, तुझं काम झालं, तू बाजूला गेला आता तरी चालेल. अरे काय हे, म्हणजे ह्याच्यामध्ये तू एन्जॉय केलंय की नाही? तू मगाशी मी जे म्हटलं की रस्ता गुळगुळीत पाहिजे, कुठून होणार यांचा रस्ता गुळगुळीत? यांचं जर मनच नाही त्याच्यामध्ये गुंतलं तर काय तो बिचारा स्पर्म कसा कसा जाणार वरती? त्या स्पर्मला स्विम करायचं असतं, त्याला शेफ्टी असते, त्याला डोकं असतं, निसर्गानं सगळं दिलेलं आहे. पण आपणच आपल्या भावनांना मारल्यामुळे ना तो बिचारा स्पर्म तिथंच पडून राहतो व्हाजायनामध्ये, तो वरती जातच नाही. आणि कुठून राहणार प्रेग्नन्सी? म्हणजे सेक्स झाल्यानंतर जसं तुम्ही म्हटलंय की दोघांनाही माहित नसतं की झालंय की नाही झालंय, आणि ते चेकही करत नाही की खरंच सीमानात गेले की नाही गेले. ते दोघं बस आपल्या ड्युटीमधून मुक्त होतात की बाबा झाला आता एकदाच, आता टेन्शन नाही पुढे, असं म्हणून ते वागतात. मॅडम, जसं आता सरांनी सांगितलं की माणसांना गाईड करणारे बरेच लोक असतात की तू असं नाही असं कर, हे नाही ते कर. तसं स्त्रियांमध्ये सुद्धा त्यांना गाईड करणारे बऱ्याच स्त्री असतात. घरातल्या मोठ्या आई असतील, दिदी असतील, ताई असतील, वहिनी असतील. तर त्यांच्या गॉसिप मधून पण कुठं ना कुठं हे त्यांना गाईड केलं जातं की तू असं नाही असं करायला लाव, ह्या दिवशीच कर, ह्याच टायमिंगला कर. तर ते मिथ असतात. किंवा मग काही स्त्रिया तुमच्याकडे येत असतील ट्रीटमेंटसाठी, तर त्या नेमक्या कोणत्या समस्या त्यांना असतात किंवा त्यांचं म्हणणं काय असतं एक्झॅक्टली? ऍक्च्युली बऱ्याच बायकांमध्ये तर पहिली गोष्ट म्हणजे सिमेन जे आहे ते आत राहणारच नाहीये, ते बाहेरच येणार आहे. कारण ते माध्यम आहे फक्त स्पर्म्स तिथे जाण्याचं. तर नवीन नवीन कसं होतं ना, बायकांना असं वाटतं की अरे ते तर आतमध्ये गेलंच नाही, अहो मॅडम ते सगळं बाहेर आलं, मग आता कशी प्रेग्नन्सी राहणार. बट ऍक्च्युली त्याच्यामध्ये बाकी सरांनी जसं कशी सांगितलं, सेमायनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, ह्या सगळ्यांचे सिक्रिशन्स विथ स्पर्म्स असं एकत्र असतं. तर स्पर्म्स जे आहेत ते एकदा सुट्टे झाले की ते त्यांच्या मार्गाने निघून जातात आणि बाकी जे माध्यम म्हणून पडलेलं लिक्विड आहे ते सगळं बाहेरच येणार. पण फक्त ह्याच्यामुळे पॅनिक होतात. किंवा जसं आपण मगाशी म्हटलं की कमरेखाली उशी जरी घेतली तरी मी हल्ले जरी किंवा मला खोकला जरी आला तरी ते बाहेर पडणार आहे. मला त्याच्याने सुद्धा टेन्शन येतं की अरे आता हे बाहेर आलं, आता काही प्रेग्नन्सी राहणार नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की सगळेच बाहेर आले, पण 1-2 ड्रॉप जरी आतमध्ये असले तरी त्यांच्यामध्ये मिलियन्स ऑफ स्पर्म असतील कदाचित. त्यातनं जे मायक्रोस्कोपिक स्पर्म आहेत ते ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. आणि जे चांगले असतात ना त्यांना तुम्ही अडवून ठेवूच शकत नाही, ते जाणारच आहेत पुढे. म्हणजे द मोमेंट इजॅक्युलेशन झालं की तिथून ते निघणारच आहेत. पण माझ्या डोक्यात ही कन्सेप्ट असेल की मग माझा प्रॉब्लेम होतो. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच बायकांवर कसं ना खूप प्रेशर असतं
की म्हणजे आपल्याकडे आता जरा प्रमाण कमी झालं असेल, पण तरी तू वांझोटी आहेस किंवा तुला मूलबाळ नाही किंवा कार्यक्रमात बोलवलं नाही. किंवा तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे अशी टोमणे मारले जातात. मग ह्या गोष्टींमुळे त्या इतक्या जबरदस्त प्रेशर खाली असतात ना, की त्याच्यामुळे त्या स्वतःला त्रास करून घेतात. आणि आजकाल काय व्हायला लागलं, की मग हे जे टेन्शन आहे, हा जो स्ट्रेस आहे ना, हा पार्टनरकडे कन्व्हर्ट होतो. म्हणजे मी त्या नवऱ्याला अशी घड्याळाच्या ठोक्यावरती पळवते. मला डॉक्टरांनी सांगितलंय ओव्ह्युलेशन झालंय. मग मी भले नुसती पडून राहील, मी काही करणार नाही. पण तू पुरुष आहे ना, तू तुझं काम करायचं, इजॅक्युलेशन करायचं आणि ते झालंच पाहिजे. ते तुझं काम आहे, ते तू केलं पाहिजे. त्याच दिवशी झालं पाहिजे. हे जे आहे ना, की तुम्ही असं जे ठणकावून सांगताय आणि घड्याळाच्या काट्यानुसार पळवताय, हे चुकीचं आहे. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत मनापासून ती गोष्ट एन्जॉय करा. एखादी डेट प्लॅन करा आणि ती तशा पद्धतीने करा. हे जास्त उपयोगी पडतं रादर दॅन मग ते छडी घेऊन हातात "हे करतो की नाही? का बघू तुझ्याकडे?" असं नाही होऊ शकत. अजून एक गैरसमज आहे लोकांमध्ये की पहिल्या प्रेग्नन्सीला खूप जास्त त्रास होतो किंवा वेळ लागतो, पण सेकंड प्रेग्नन्सी जास्त करून खूप इझी होते आणि सहज होऊन जाते, जास्त त्रास वगैरे काही होत नाही. तर हे कितपत खरं आहे? आता बघा, मगाशी मी बोललो की वय सगळ्याला उत्तर आहे ह्या जगामध्ये. म्हणजे की एखादं कपल आहे, ते म्हणजे की अनमॅरिड आहे समजा, पण ते भेटतात एकमेकांना आणि वय त्यावेळेस स्वाभाविक कमी असतं, समजा 20-25 मध्येच आहेत ते. तर त्यांच्या मनात प्रेग्नन्सी वगैरे तर हा प्रश्नच येत नाही डोक्यामध्ये काही. त्यांच्या डोक्यात हे असतं की आपल्याला फक्त भेटायचं. मग ते भेटणं आणि ते भेटण्यातून ते इतके पुढे जातात की मग त्यातून ती प्रेग्नन्सी राहते. का? कारण ते एज तसं असतं, तो मूड तसा असतो. मग आता तुम्ही जे म्हटले की पहिलं वालं की प्रेग्नन्सीचं जे आहे ते, तर पहिल्या ह्याच्यामध्ये शक्यतो मगाशी मी म्हटलं की 30च्या आतमध्ये जर का ते ट्राय करत असतील, तर पहिली प्रेग्नन्सी इझिली राहू शकते. आणि उलट मग सेकंडला ह्याला ठरवून केलं जातं, की पहिलं एक बाळ झालंय आणि आता बाजूचे म्हणतायत की आता आपल्याला बुवा थोडंसं प्रेशर आहे की व्हायला पाहिजे अजून एखादं. आणि म्हणून मग ते जाणून बुजून हे जे ओव्ह्युलेशन वाला प्रकार आहे ना, हा जाणून बुजून करायला लागतात. मग ते जाणून बुजून करायला लागले ना, की मग ते अजून प्रेशर येतं. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये एज फॅक्टर आणि जाणून बुजून करणं ह्याचा जर विचार केला, तर पहिलीवाली प्रेग्नन्सी इझिली राहते. पण दुसऱ्या कंडिशनमध्ये जर पाहिलं म्हणजे की काही बायोलॉजिकल रिझन असतात, म्हणजे मेडिकल रिझन असतात, तर त्या ह्याच्यानुसार ह्यांना त्या कपलला बरेच दिवस मुलं नाही होत. मग ते IVFचा वगैरे विचार करतात वगैरे ह्या सगळ्या आणि त्यातून पहिलं होतं. आणि मग नंतर आता जाऊ द्या बुवा, आपण इतक्या वर्षांनी बाळ झालंय, एक झालंय, जाऊ दे काय हरकत नाही. आता काय आपल्याला टेन्शन नाही. आता आपण एक बाळ झाले आणि कुठं 3-4 महिने जात नाहीत, 5 महिने जात नाहीत, 6 महिने जात नाही, की लगेच दुसरी प्रेग्नन्सी राहते. अरे वाह! पहिलं तर IVF झालंय, इतके वर्ष होत नव्हतं आणि दुसरं मात्र आता इतकं इझिली होऊन गेलं. म्हणजे काय आहे ना, की या ठिकाणी ही सेकंड प्रेग्नन्सी इझिली राहिली. पण ह्या वेळेसची जी टर्म्स कंडिशन आहे, ही थोडीशी वेगळी होती. आता हे बायकांच्या बाबतीत मॅडम सांगतील ह्याच्या बाबतीत, की एजनुसार खूपच फरक पडतो ना बायकांच्या बाबतीत. म्हणजे माझी स्वतःची प्रेग्नन्सी आम्ही 24व्या-25व्या वर्षी लग्न केलंय दोघांनी आणि आम्ही तेव्हाच ठरवलं, की ते आम्हाला पहिलं जे बाळ आहे ते लवकर हवंय. तर आम्ही स्वतःचं बाळ सुद्धा फार लवकर होऊ दिलंय. सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळी पहिला तर माझा मूड असतो, की मला आता दुसरं बाळ हवंय की नको. म्हणजे आम्ही किती त्या जबाबदारीला तयार आहोत. याच्यामध्ये काही वर्ष निघून जातात. पण त्याच्यानंतर बाळ थोडं मोठं होतं, बाजूला खेळायला लागतं. मग त्याला असं वाटायला लागतं, की मला कुणीतरी पाहिजे. बाजूला आपले आई-वडील किंवा पाहुणे-रावळे म्हणायला लागतात, की "अरे एकाला दुसरं पाहिजे. एकालाच काही झालं तर तुम्ही घाबरून जाल, हे होईल, ते होईल." मग ते प्रेशर वाढतं आणि मग ते प्रेशर ॲड होणार. तुमचा एज फॅक्टर येणार आणि वयानुसार मधल्या काळात तुम्ही बाळ राहिलंय म्हणून काही स्ट्रेस वाढवलेला असतो. तुमच्या करिअरचे प्रॉब्लेम्स असतात. मग PCOD सारखे आजार असतील तर किंवा अ, पुरुषांच्या बाबतीत व्यसनं असतील तर, ह्या गोष्टींचा जो अजून प्रॉब्लेम होतो, ह्याच्यामुळे मग सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळी मग तुम्हाला बऱ्याच गोष्टींसाठी डिसीजेस ॲड होतात ना, डायबिटीज, बीपी वगैरे ह्या गोष्टी पण ॲड होतात. तर म्हणून मग हे ॲड अप गोष्टींना सेकंड प्रेग्नन्सी अजून थोडी अवघड होते. म्हणून सेकंड प्रेग्नन्सीला आत्ताच्या काळात खूप प्रॉब्लेम्स येतात. एवढंच प्रॉब्लेम. या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतो तेव्हा आपल्याला काही टेस्ट सांगितल्या जातात, जसं की फिमेलसाठी टेस्ट असते की सोनोग्राफी वगैरे ह्या टेस्ट असतात त्यांचा, आणि मेलसाठी असतात की सिमन टेस्ट सगळ्यात महत्वाची,
की स्पर्म हेल्दी आहे की नाही हे चेक करण्यासाठी. त्यात ते 2-3 फॅक्टर खूप महत्वाचे असतात, जसं मोटिलिटी आणि स्पर्म काउंट. तर स्पर्म काउंट जर कमी आला तरी कन्सिव्ह करण्यासाठी इश्यू येतो, किंवा मोटिलिटी जरी कमी आली तरी कन्सिव्ह करण्यासाठी इश्यू येतो. तर हे स्पर्म काउंट छान येण्यासाठी किंवा मग हेल्दी स्पर्म येण्यासाठी कोणते डाएट किंवा कोणता आहार आपण फॉलो केला पाहिजे, किंवा आणि कोणत्या गोष्टी आपण अजिबात खायला नको. कारण आता आपली लाईफस्टाईल जी ती खूप फास्ट होत चालली आहे. वेळ नसतो, फास्ट फूड खातो आपण. तर त्यावर तुम्ही काय सांगा? हा एक कॉमन प्रश्न आहे म्हणजे सध्याच्या ह्याच्यामध्ये, की लोकांना मी काही पण करेल, कसं पण खाईल, काही पण हे करेल, कसं पण राहील, झोप नीट घेणार नाही, पण मी आहार काय घ्यायचा ते सांगा म्हणजे माझे स्पर्म चांगले राहील. म्हणजे पहिली गोष्ट की तुमचा जो काही स्पर्म काउंट आहे, नॉर्मली आपण त्याला 15 मिलियन पर ml म्हणतो. ह्या गाईडलाईन्स पण चेंज होत गेल्या. पूर्वी होतं की मिनिमम 120 मिलियन पण पाहिजे, मिनिमम. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. नंतर ते आलं 80 वर, नंतर 60 वर आलं, नंतर 40 वर आलं, नंतर 20 वर, आता 15 वरती आहे. म्हणजे 1.5 कोटी मिनिमम पाहिजेत एका ml ला. एक अर्धा चमचा ते 1 चमचा सिमेन बाहेर पडतं, म्हणजे एक साधारणतः 2.5 ते 5 ml वगैरे. तर ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह वाले जे आहेत, म्हणजे थोडक्यात काय की जी मोटिलिटी आहे, किमान 100 40 तरी मोटाईल पाहिजेत, म्हणजे मुवमेंट करणारे. आलं लक्षात? तर मग ह्या 40 मधले सुद्धा 32 जे आहेत ते चांगले मुवमेंट करणारे असतात. तर मग हेच पुढे निघतात 1 तासानंतर. बाकीचे ते गारदच होतात. आणि मग ह्याची मोटिलिटी म्हणजे जी मुवमेंट करणारे जे आहेत तेच पण चांगलं असणं, काउंट चांगला असणं. त्याच्यानंतर मॉर्फोलॉजी म्हणून एक प्रकार आहे, हेड, नेक, टेल, म्हणजे शेप जो आहे, एक्सटर्नल फ्युचर, तर ते चांगलं असणं अपेक्षित असतं. त्यांची तर संख्या खूप कमी लागते. 100 मध्ये 4च लागतात. म्हणजे नॉर्मल 100 4च फक्त चांगले हेड, नेक, टेल असणारे लागतात. म्हणजे तेवढे पुरेसे असतात. आणि मग त्यातले जेव्हा काही मार्गक्रमण चालू करतात, तर त्यातलं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की वरती पोहोचल्यानंतर हार्डली 2-3 हजार शिल्लक राहतात. आणि त्यातलाही फक्त एकच तो जो काही बीज आहे त्या स्त्रीचं, त्याला फोडतो. त्यातही त्याचा वेळ जातो थोडासा. आणि मग त्याचं फक्त डोकं जे आहे ना, डोकं आणि मान, हेड आणि नेक, तेवढंच जातं आतमध्ये पुढं. बॉडी आणि शेपटी बाहेरच राहते. हा, म्हणजे हा सगळा एकंदरीत प्रकार आहे ह्या स्पर्मच्या ह्याच्यातला. तर ह्याला चांगलं ठेवण्यासाठी पहिलं म्हणजे चांगली झोप घ्यायची. दररोज 7 तासाची झोप झाली पाहिजे, पहिली प्रायोरिटी. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आहाराच्या बाबतीत आणि लाईफस्टाईलच्या बाबतीत खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला प्रेग्नन्सी जर ठेवायची असेल तर ऍटलिस्ट 3 ते 6 महिने तुमचं स्मोकिंग आणि अल्कोहोल बंद झालं पाहिजे. स्मोकिंग तर कसल्याही परिस्थितीत बंद व्हायलाच पाहिजे. अल्कोहोलचं ठीक आहे, एखाद्याने थोडं प्रमाण कमी केलंय आणि काही हरकत नाही, पण नो स्मोकिंग ॲट ऑल. किमान 3 ते 6 महिने तेव्हापासून. त्याच्यानंतर एक 45 मिनिटाचा व्यायाम, म्हणजे चांगली झोप, चांगला व्यायाम, त्याच्यानंतर नो अल्कोहोल, नो स्मोकिंग, आणि त्याच्यानंतर मग वेळेवरती आहार घेणं. म्हणजे आहार काय घ्यायचा ह्याच्यापेक्षा वेळेवरती आहार घेणं. आणि मग त्या आहारामध्ये मग येतच की त्यामध्ये झिंक कंटेंट असला पाहिजे, त्याच्यामध्ये फोलेट पाहिजे, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट पाहिजे, ओमेगा 3 ऍसिड्स पाहिजे, फॅटी ऍसिड्स पाहिजे. तर ह्याच्यामधले जे झिंकवाले जे आहेत, तर कॉमनली आपण असं म्हणतो की जे ड्रायफ्रुट्स आहेत तर ते असतील, म्हणजे की थोडक्यात वॉलनट जे आहे ते, त्याच्यामध्ये तर झिंक आहे किंवा ओमेगा 3 फॅटी ऍसिड पण आहे. पंपकिन सीड आहेत, म्हणजे लाल भोपळ्याच्या ज्या बिया असतात ते. सगळ्या व्हेजिटेबल्समध्ये अँटीऑक्सिडंट असतात, तर ते घ्यायचे. त्याच्यानंतर विटामिन सी, सगळे म्हणजे आंबट फळं जी आहेत, ऑरेंजेस वगैरे, तर हे विटामिन सी आपल्याला देतात. म्हणजे विटामिन सी झालं, अँटीऑक्सिडंट झालं, ओमेगा 3 ऍसिड झालं, आणि त्याच्याबरोबर मग झिंक. तर हा जो काही डाएट आहे हा ऍडअप. मग त्याच्यामध्ये लसूण काय करतो की थोडंसं ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतो, कोलेस्ट्रॉल कमी करतो, त्यामुळे स्पर्मचं न्यूट्रिशन अजून चांगलं होतं. टोमॅटो असेल, त्यात लायकोपेन आहे. त्याच्यानंतर मग अजून आहारामधले जे लेग्युम्स आहेत, बिया, तर ह्या बियांमध्ये ओमेगा 3 आहे, झिंक आहे. थोडक्यात काय की तुमचा आहार संतुलित पाहिजे. हा, दूध, अंडी, फिश मध्ये पण ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि त्याच्यानंतर झिंक मिळतच की. तर हे आहारात, संतुलित आहारात पाहिजे. आणि स्त्रियांचं? ऍक्च्युली स्त्रियांच्या बाबतीत कसं असतं, पुरुषांच्या शरीरात तर दर महिन्याला म्हणजे स्पर्म बनण्याची प्रक्रिया ही चालूच असते, पण बायका त्यांचा स्टॉक घेऊन येतात जन्मापासून. म्हणजे आणि तो 30 नंतर कमी व्हायला लागतो. मग माझी क्वालिटी चांगली राहिली पाहिजे याच्यासाठी माझी सायकल रेग्युलर असायला पाहिजे. सायकल रेग्युलर असण्यासाठी सगळ्यात पहिली माझी लाईफस्टाईल खूप मॅटर करते. मग माझं रेग्युलर एक्सरसाइज असणं, 7 तासाची झोप असणं, आणि बाकी तर तसं सरांनी सांगितलंय, पण साधा घरचा आणि ताजा आहार, ज्याच्यामध्ये तुमच्या भाज्या झालं, फळं झालं, ही असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
म्हणजे लिटरली आता असं झालंय की ब्रेड आणि हे याचं प्रमाण इतकं वाढलंय आपल्या आहारात की त्याच्यामुळे तुमच्या शरीरात जाणारं हे जे काही ताजं तुमचं लोकल जे फळ आहे जे त्या सीझनला अवेलेबल असतं हे खाल्लंच जात नाही. आणि बाकीच्याच गोष्टी मग तुम्ही ओट्स ऍड करताय, तुम्ही बाकी अजून कुणीतरी सांगितलंय म्हणून काय काय त्या आतसीच्या बिया वगैरे ऍड करताय. हे ऍड करण्यापेक्षा तुम्ही जे ताजं आहे पहिलं ते खा. तुमच्या भाज्या आणि फळं पाहिजेत खाण्यामध्ये आणि मग ॲडिशनल तुम्ही हे जे आहे ते त्याच्यामध्ये ऍड करू शकता. आणि एक्सरसाइज ही मस्ट आहे कारण आपली सगळ्यांची लाईफस्टाईल खूप सिडेंटरी झालेली आहे. आणि बायकांच्या बाबतीत असं असतं की जेवढी पोटावर चरबी वाढणार तेवढे तुमच्या अंडाशयाचं जे काम आहे ते कमी होणार. त्यामुळे बायकांनी कधीही या गोष्टीला एक्सक्यूज मानू नये. तुमचा पोटावरची चरबी कमी करणं हा तुमचा पहिली प्रायोरिटी पाहिजे. बरोबर. आणि प्रेग्नन्सी ठेवण्याच्या काळात फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन सी ह्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणजे बाळामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट येऊ नये म्हणून तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करायला लागल्यापासूनच डॉक्टर्स तुम्हाला फॉलिक ऍसिडची गोळी चालू करतात. म्हणजे तर ती जन्मजात विकृती येऊ नये. जन्मजात बाळामध्ये काही विकृती येऊ नये. तसंच आणि जसं पुरुषांना आहे तसं आता बायकांमध्ये पण स्मोकिंग आणि अल्कोहोल खूप वाढलंय. तर ते पण बंद करणं मस्ट आहे. कारण बायकांच्या बाबतीत तर स्मोकिंग इतकं हानिकारक आहे त्यांच्या विजासाठी, त्याची क्वालिटी खूप खराब होते. त्यामुळे स्मोकिंग तर बायकांनी नाहीच करावं. खरं. आणि अल्कोहोलची कुठलीही मात्रा माणसासाठी चांगली नाही हे रिसेंटली पब्लिश झालेलं आहे. त्यामुळे अल्कोहोल तुम्ही अवॉइड केलेलंच चांगलं. तुम्ही ऍक्च्युली प्लॅन करताय तर प्लॅनिंग पासून किमान 6 महिने तुमच्या ह्या गोष्टी कम्प्लिटली बंद पाहिजेत. मग कुठेतरी तुम्ही त्या क्वालिटीला स्टॅबिलाइज करताय आणि तिथून पुढे टिल कन्सेप्शन ह्या गोष्टी बंद पाहिजे. मग ट्रीटमेंट किंवा बाकीचं हा हा. म्हणजे फक्त मी 3 महिने बंद केलं आता माझं काम झालं असं नाहीये. 3 महिने तुम्ही बंद केलं तिथून पुढे टिल कन्सेप्शन हे बंद असलं पाहिजे. आणि ही दोघांचीही जबाबदारी आहे, बाईची पण आहे आणि पुरुषाची पण. पण हे झालं आता तुम्ही तुमच्या घरातला फक्त आहार घेण्याचं. तुम्ही बाहेरच्या गोष्टींचं काय करणार आहे? कारण बाहेरच्या गोष्टी पण स्पर्मवरती खूप इम्पॅक्ट करतात. म्हणजे तुमच्या एअर पोल्युशन पासून तर ध्वनी प्रदूषणापर्यंत सुद्धा स्पर्मवरती इम्पॅक्ट होतो. जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणतो आपण याला. जसं की आजकाल सगळं प्लास्टिकच्या बॉटलमधलं जे काही आहे तर ते पाणी पिणं म्हणा किंवा मग पॅकेज फूड असतात तर ते खाणं म्हणा. तर ह्याच्यामध्ये बायफेनॉल केमिकल आहेच आहे ना. त्याचा स्पर्मवरती खूप सारा इम्पॅक्ट होतो. किंवा आता भाजीपाल्याचं तुम्ही बोलले की मी काय खायचं, मी सांगितलं भाजीपाला खा. पण तो भाजीपाला कुठून येतोय? पेस्टिसाइड मधून येतोय ना. हा पेस्टिसाइड तिकडं शेतकरी किती मारतोय आपल्याला माहिती नाहीये. आणि आपण म्हणतोय की मी भाजीपाला खाल्लं म्हणजे माझा स्पर्म चांगला होणार आहे. उलट तो अजून खराब होणार आहे कारण त्याच्यामध्ये ते पेस्टिसाइड्स आहेत. आणि मग आपण टाळणार किती ह्याला? त्यातल्या त्यात फ्रेश भाज्या खाणं, जसं मॅडमने सांगितलं, हा एक ऑप्शन. दुसरं म्हणजे की त्यातल्या त्यात कमी पेस्टिसाइड्स असणार. आता ते आपल्या ज्याने त्याने आपल्या लेवलवरती शोधावं कमी पेस्टिसाइड्स कसे मिळावेत म्हणून. त्याचं स्वच्छता करून हा, कशी घ्यायला कशी पाहिजे घ्यायची आपण ह्या ह्या सगळ्या गोष्टी. गोष्टी. आणि त्याच्याबरोबर मग काही आपलं बसणं उठणं, मोबाईल आता जसं आता तुमच्या बाजूलाच मोबाईल ठेवलेला आहे, जरा बाजूला ठेवलेला आहे, खिशात तरी नाहीये. तर तो मोबाईल जो रेडिएशन आहे, एक्सरे रेडिएशन तर माहितीच आहे सगळ्या जगाला की एक्सरे रेडिएशननी स्पर्मवरती इम्पॅक्ट होतो, टेस्टिकलच्या ह्याच्यावरती. किंवा तसं तो मोबाईल कायम खिशातच असतो, तो थोडासा दूर ठेवायला पाहिजे. त्याचं रेडिएशन आहेच आहे ना. हो, बरोबर आहे. आता बरेच लोक मांडीवर लॅपटॉप ठेवून वगैरे काम करतात, तर मग ते पण नको करायला पाहिजे. हा, हो. मग ही फॅक्ट आहे ना. म्हणजे ते तासनतास त्या मांडीवरती लॅपटॉप असतो, ते रेडिएशन त्या ठिकाणी एक्सपोर्ट होतो, त्यातून लॅपटॉप थोडासा बाजूला ठेवून करायला पाहिजे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी साधी गोष्ट, असं पायावर पाय टाकून बसलं, प्रेशर पडते ना. टेस्टिकल जिथून स्पर्म बनतात ते शरीराच्या बाहेर ठेवलेले आहे. कारण शरीराचे जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला स्पर्म प्रोडक्शन होऊ शकत नाहीये, म्हणून टेस्टिकलची जागा शरीराच्या बाहेर ठेवलेली आहे. मग अशा ह्याच्यामध्ये आपण अजून हीटच्या ठिकाणी, काही लोक हीटच्या ठिकाणी कामं करतात, मग उष्णता असेल तर त्याचा परिणाम टेस्टिकल होणार आहे. इव्हन काही लोक ते सोना बाथ म्हणजे वाफ घेणं जे असतं ना, स्टीम बाथ, हा, तर त्यावेळेस सुद्धा टेस्टिकल जे आहेत त्यांनी त्याच्यावरती थोडंसं कव्हर करून एक ओलं कापड वगैरे टेस्टिकलवरती ठेवायला पाहिजे. किंवा जास्त वेळ ती वाफ नाही घ्यायला पाहिजे, स्टीम नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे अशा गोष्टींचा परिणाम सुद्धा स्पर्म प्रोडक्शन वरती होतो. गरम पाण्याने हा, तेवढं ठीक आहे थोडंफार. म्हणजे आपण काही एकदम गरम पाणी तर होतच नाही ना त्याच्यावरती. याचा अर्थ मग लोक म्हणतील की आम्ही गरम पाण्याने पण आंघोळ नाही करायची का? असं नाही होत. पण त्यातल्या त्यात ह्याला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करायचा आहे. इव्हन व्हेरिकोसिल सारखी एक कंडिशन येते की ज्याच्यामध्ये जे वेटलिफ्टिंगची कामं करतात, जे उभं राहून कामं करतात, अशा लोकांमध्ये तिथल्या ज्या व्हेसल्स आहेत
त्या फुगतात नॉर्मली. आणि तिथलं कसं ती व्हेन जी आहे खालून ब्लड वरती फ्लो येतं ना, मग ते अगेन्स्ट ग्रॅव्हिटी ब्लड फ्लो खाली जाऊ शकतो म्हणून वॉल्स असतात. तर त्या झडपा जरा थोड्याशा काही कालावधीनंतर त्या खराब होतात आणि मग तो रिटर्न ब्लड फ्लो आला की त्या फुगतात आणि मग त्या चांगल्या रक्तवाहिन्यांवर ते दबाव टाकतात. त्याला म्हणतो व्हेरिकोसिल. तर ह्या व्हेरिकोसिलमुळे मग काय होतं, ऑक्सिनेटेड ब्लड फ्लो कमी मिळतो टेस्टिकलला आणि म्हणून तिथलं स्पर्म प्रोडक्शन जे आहे ते कमी व्हायला लागतं. आणि त्याच्यामध्ये पेन पण असतं ना, टेस्टिकलमध्ये पेन असतं, रेडिएटिंग पेन, पायाच्या बाजूला पेन जातं आणि मग ह्याच्यामुळं स्पर्म प्रोडक्शन चांगलं होत नाही. म्हणून अशा केसेसमध्ये पहिली व्हेरिकोसिलची पण ट्रीटमेंट करावी लागते आणि मग स्पर्मची ट्रीटमेंट असते. तर मग हे जे काही स्पर्म आहेत हे पुरुषांमध्ये आयुष्यभर बनणं चालूच असतं. जोपर्यंत पुरुष ह्या जगामध्ये आहे तोपर्यंत स्पर्म बनत राहतात. हा बनायचं प्रमाण कमी होतं. लाईक दॅट की टेस्टेस्टोरॉन पण बनत राहतो. म्हणजे पुरुष जोपर्यंत ह्या जगात आहे तोपर्यंत त्याच्या सेक्सच्या इच्छा अबाधित असतात. थोड्या कमी होतील पण त्या मात्र असतातच. म्हणून पुरुषांच्या बाजूने जर का त्यांनी त्यांच्या वयाला थोडंसं धीमे गतीनं ठेवलं, म्हणजे एजिंग प्रोसेस स्लोली ठेवली, तर मला असं वाटतं की पुरुषांचे बरेचसे सेक्शुअल आणि फर्टिलिटीशी संबंधित प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर आता बरेच लोक असे म्हणतात की घरी असताना तुम्ही कम्फर्टेबल क्लोथ वगैरे घातली पाहिजे, जेणेकरून तिकडे हवा खेळते वगैरे राहील आणि जास्त टाईट कपडे वगैरे घालायचे नाही. आणि इव्हन दो रात्री झोपताना तुम्ही अंडरवेअर पण नाही घातलं तरी चालणार आहे. तर याच्यावर काय मत आहे? नॉर्मली शॉर्ट्स जे असतात बर्म्युडा त्याच्यावरती झोपायचं. रात्री आपल्याकडे संकल्पनाच ती होती धोत्रावरती राहतात, कारण आपल्याकडचं टेम्परेचर जास्त आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये टेम्परेचर कमी आहे, तिथं जीन्स वगैरे घालतात, चालतंय. पण आपल्याकडे मात्र आता इतके टाईट फिटिंगचे जीन्स घातले जातात आणि त्याचाही इम्पॅक्ट स्पर्म प्रोडक्शन वरती होतो. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही जर जड वजन उचलणारे, वेट लिफ्टिंग करताय जिम मध्ये, तर त्यावेळेस तुम्ही सपोर्टर वापरायला पाहिजे. म्हणजे व्हेरिकोसिलवाल्यांनी तर तेच करावं लागतं, त्यांना सपोर्टर वापरावा लागतो. घरी आलं की मात्र सपोर्टर काढून टाकायचा, रात्रभर ते घालून झोपायचं नाही, उलट अजून स्पर्म प्रॉब्लेम होईल. म्हणजे ज्या गोष्टीसाठी ते वापरलं गेलं पाहिजे तेवढा पुरता वापरायचं. मॅडम तुम्ही एक मगाशी एक छान मुद्दा मांडला की आधी आपण घरचं अन्न खायचो, हेल्दी खायचो, तर आपला आहार छान राहायचा. पण आता आपण युट्यूब वगैरे बघतो, सोशल मीडिया बघतो आणि मग आपला ते प्रिझर्वेटिव्ह फूड खायची हॅबिट आपल्यामध्ये डेव्हलप होते आणि म्हणून आपला आहार सगळं खराब होतो. म्हणजे IT कपल्स तर म्हणजे त्यांचं असं आहे की त्यांची शिफ्ट 10-11 वाजता दोघांची हे झाली की तिथून पुढे करणार कोण, जायचं आणि बाहेर खाऊन स्वतःच हे करायचं. म्हणजे हे डेली झालंय बऱ्याच कपल्सच्या बाबतीत आणि त्याचा परिणाम व्हायचा तो होतोच. आता आपण इथे डिस्कस करतोय की आपण हेल्दी फूड खाल्लं पाहिजे, बट आमचीच फिमेल पार्टनर जी असते ती मूड स्विंगच्या नावाखाली, मॅडम मूड स्विंगच्या नावाखाली आमच्याकडनं फास्ट फूड ऑर्डर करून घेते. जसं की माझे हार्मोन इम्बॅलन्स होतात बाबा, मला पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे, शेवपुरी पाहिजे. आणि आपण विरोध केल्यावर म्हणते की तुम्हाला काय समजत नाही त्यातलं, आमचे हार्मोन्स असतात, आमची क्रेविंग्स असते, तुम्हाला काय कळतं. मग मेल म्हणतो की ठीक आहे असतील बाबा आता खा, किंवा मग याच्यावर वाद घालण्यापेक्षा, बरोबर आहे की नाही, याच्यावर परत वाद घालण्यापेक्षा खाऊ दे जे होईल ते. आता हा एक सेगमेंट झाला, ठीक आहे, आहाराचा. सेकंड सेगमेंट असा की दोघांनी एक्सरसाइज केली पाहिजे, ठीक आहे. आता माणूस काय म्हणतो, मी ऑफिसवर काम करतोय, मरतोय, परत जिमला जायचं, तिकडे वर्कआउट करायचं आणि घरी येऊन सेक्स करायचा, इतकी एनर्जी आणायची कुठून, बरोबर आहे की नाही. तिथं तो एनर्जी वेस्ट करतोय कुठेतरी, घरी येऊन आराम करण्यापेक्षा मग एवढा सेक्सी एनर्जी अंधार कुठून येतो, ठीक आहे. मग हे सगळं गणित, म्हणजे हे सगळं प्रॉब्लेमचं कसं सोल्युशन निघणार आहे? हा, म्हणजे आता हे इतकं कॉमन झालंय, IT पब्लिक आहे किंवा बिझनेसमन आहेत, इतकी कॉम्पिटिशन लावली आहे ना जगाला सध्याला, आणि भारतामध्ये तर खूपच जास्त आहे, कारण जेवढी पॉप्युलेशन तेवढी जास्त कॉम्पिटिशन आहे. आणि मग बऱ्याचदा हेल्थची हेळसांड होते, आपलं हेल्थकडे लक्ष राहत नाही. तो बिचारा दिवसभर काम करतो, वाईफ पण काम करते, आजकाल दोघंही काम करतात, पण मग ऍक्टिव्ह पार्टनर म्हणून त्याच्यात इरेक्शन येणं अपेक्षित असतं, त्याशिवाय इंटरकोर्स होऊ शकत नाही. पहिलं तर काय आहे की ह्यांच्यातली डिझायर कमी होऊन जाते. दिवसभर जर का 10-10, 12-12 तास काम केले, कामाचं जे काही ठिकाण आहे तिथपासून ट्रॅव्हलिंग करून घरी येईपर्यंत अजून एक अर्धा 1 तास, 2 तासाचं ट्रॅव्हलिंग, तिथलं काम 10-12 तासात 14-15 तास ह्याच्यात गेले. घरी आल्यानंतर काही स्टॅमिना शिल्लक राहत नाही. असेच वीकेंड येतो, म्हणजे सोमवार ते शुक्रवार निघून जातो, 5 दिवस निघून जातात. 5 दिवस हे फक्त एकमेकांच्या शेजारी येऊन झोपतात, किंवा शेजारी झोपले तर जास्तीत जास्त मोबाईलमध्ये लक्ष असतं, रात्री झोपताना अर्धा तास त्याच्यात जातो आणि झोपून घेतात, हे इंटरकोर्स करत नाहीत. मग सॅटर्डे संडे येतो तेव्हा यांनी ठरवलेलं असतं की आता आपल्याला करायचंय, पण ते मरत टास्क की तिथं असं आहे की आता आपल्याला करायचंय, ह्याच्यामध्ये इतका वेळ निघून जातो की शनिवार निघून जातो, रविवार निघून जातो आणि परत सोमवार येऊन जातो. आणि मग असे महिन्याच्या महिने जातात बिना इंटरकोर्सचे. मग कशी प्रेग्नन्सी राहणार आहे? आणि जेव्हा घरून प्रेशर वाढायला लागतं,
मग तेव्हा हे जाणून बुजून करायला लागतात. आणि मग जेव्हा जाणून बुजून करायची वेळ येते, ऍक्च्युअली देअर इज अ सिम्पल रूल, यूज इट ऑर लूज इट. वापरात ठेवा तर वापरात राहील. आणि पुरुषांच्या बाबतीत तर मी नक्की सांगेल, म्हणजे पुरुष की पुरुषांना अक्षरशः रडायची वेळ येते. म्हणजे बायकांनी 10 वर्ष जरी सेक्स नाही ना केला तरी ती 11व्या वर्षी करू शकते. पुरुषांचं असं नाहीये. मध्ये जर का 3-4 महिने 6 महिन्यांचा गॅप झाला ना आणि परत रिस्टार्ट करायचं म्हटलं थोडं अवघड जातं, कारण ते 3 ते 6 महिन्यात कधी कधी मास्टरबेशन पण करतात आणि त्याची सवय लागते आणि नंतर इंटरकोर्सला प्रॉब्लेम होतो. म्हणून तो तो ना एक रिदम पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने ना, आम्ही तर असं म्हणतो की ना, दरवाजाच्या पाठीमागे 5 मिनिटं लपायला जरी मिळाले ना तरी चांगला सेक्स होऊ शकतो. पण ना त्यासाठी भावना मनात अशा आल्या पाहिजेत ना. म्हणजे ऑफिसवरून येताना असं मनात आलं पाहिजे की मी कधी घरी जाईल आणि माझ्या बायकोला भेटेल. म्हणजे त्याच्यामध्ये ती ती आपुलकी पाहिजे. म्हणजे जवळ आलं ना, तिथं घरी आलं तरी घरी आल्यानंतर प्रत्येक वेळी बेडवर जायची गरज नाहीये ना सगळ्याच गोष्टी करायला. म्हणजे नॉन सेक्शुअल जे आहेत की तिथं तुम्ही टच करणं, त्यांना बायकांमध्ये खूप सारे हा तर पॅटिंग म्हणजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छोट्या छोट्या आहेत, पण त्यांना ते एन्व्हायरमेंट क्रिएट करतात. तुम्हाला जाणून बुजून करायची काही गरज नाहीये. ते आपोआप तुम्हाला बेडरूमकडे घेऊन जातं आणि तिथं गेल्यानंतर ते ऑटोमॅटिकली तो मनापासून सेक्स होतो, प्रेग्नन्सी ऑटोमॅटिकली राहते. पण तेच हे प्रत्येक वेळी ह्याला टास्क करत गेलं ना, की ना इंटरकोर्स होणार आहे ना प्रेग्नन्सी राहणार आहे. सेक्स एन्जॉय करा, प्रेग्नन्सी पण राहील आणि सेक्स पण राहील. सर आणि मॅडम, तुम्ही इथं आलात आणि एवढ्या सोप्या पद्धतीने हा एक नाजूक पण खूप महत्वाचा विषय तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने आपल्या ऑडियन्सला आणि मला समजून सांगितला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जसं तुम्ही सांगितलं की डिरेक्टली डॉक्टरांकडे जायची गरज नाही. इव्हन दो तुम्ही डॉक्टर असून सुद्धा ही स्टेटमेंट करतायत, ते जास्त महत्वाचं आहे आमच्यासाठी, की पहिल्यांदा डॉक्टरांकडे यायची गरज नाही, तुम्ही नॅचरल वेने जा. कारण याच्या आधी सुद्धा लेकरं होत होती. म्हणजे भारताची पॉप्युलेशन बघता आपल्याकडे तो गुण आहेच. पण होतं काय माहिती का, जसं तुम्ही म्हटले की आपण अति नॉलेजच्या आहारी गेलोय. ओव्ह्युलेशन पिरियड, त्याच दरम्यान सेक्स करायचा आहे, मग कॅल्क्युलेशन करायचं वगैरे वगैरे वगैरे. तर असं न करता गो विथ द फ्लो, जसं आपण डिस्कस केलं. आणि जर तुम्हाला कॅल्क्युलेशनच करायचे आहेत, बेसिकली हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कारण की हे काही आपण टास्क करत नाही. टास्क करून सेक्स होत नाही. तुम्ही ते रोमॅन्टिसाइज केलं गेलं पाहिजे. तुम्ही एकमेकांची सहवास एन्जॉय केला पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक होतील, जसं आतापर्यंत होत आलंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जशी मॅमने सांगितली की कॅल्क्युलेशन करायचंच आहे, तर स्लीप सायकल कॅल्क्युलेट करा. तुमचा आहार कसा आहे, तुमचा डाएट कसा आहे, ओके, तुमचं वागणं कसं आहे, तुमचा रोमॅन्स काय म्हणतोय, तुमची रिलेशनशिप काय काय म्हणते, तुमचा माइंडसेट काय आहे, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करा आणि चेक करा की आपण कुठे आहोत, आपण कुठेतरी कमी पडतोय का. कसं आहे, डायरेक्ट डॉक्टरांकडे जावं, त्यांनी आपल्याला मेडिसिन द्यावा, एक शॉर्टकट मार्ग यूज करायचा. कपलमध्ये बातचीत होत असेल, रोमॅन्स वगैरे होत असेल, तो साईडला असतो, आपण शॉर्टकट घेतो, बेबी प्लॅन करतो. तर तसं न करता आपण नॅचरल वेने गेलं पाहिजे. किंवा डायरेक्ट लोक शॉर्टकट IVFचा वगैरे विचार करतात, तो खूप रॉंग आहे. हा, अगदी होत नाही एकदम लास्ट ऑप्शनला तो ठेवा, पण बरेच लोक आता फर्स्ट ऑप्शन म्हणून IVF डायरेक्ट वापरतात, तो खूप चुकीचा आहे. जसं डॉक्टर म्हणतायत की योग्य वयात योग्य गोष्टी व्हायला पाहिजे आणि तसं जर वागलं तर मग आपल्याला कोणत्या डॉक्टरची गरज पडणार नाही. तर सर आणि मॅडम, आता बऱ्याच लोकांना तुमच्या कन्सल्टेशनची जर गरज भासली तर ते कसं घेऊ शकतात आणि कुठं संपर्क करू शकतात, जरा सांगा. नक्कीच. म्हणजे या ठिकाणी बऱ्याचदा काय असतं की असे जर काही प्रॉब्लेम असतील, सेक्शुअल असो किंवा त्याबरोबर इन्फर्टिलिटीचा, बऱ्याचदा हे शेअर नाही होत. म्हणजे कोणी इतर आजारांमध्ये कसं असतं की आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो होतो आणि मग त्यांच्याकडनं रिझल्ट आले आणि मग तुम्ही तिकडे जा. तर सेक्शुअल याच्यात कोणी कुणाला सांगत नाही बसत. ते बऱ्याचदा गुगलला सर्च करतात. म्हणजे हा प्रॉब्लेम पर्सनल इश्यू आहे ना, बऱ्याचदा डिस्क्लोज नाही केला जात. तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आमचा. आमचे पुणे आणि मुंबई या ठिकाणी क्लिनिक आहेत. पुण्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या ठिकाणी आहे. तर इन क्लिनिक किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन ऑल ओव्हर द वर्ल्ड आमचे कन्सल्टेशन होतात. आमचे जे काही नॉन साईड इफेक्ट मेडिसिन आहेत तेही आमचे कुरिअर होतात. आफ्टर कन्सल्टेशन म्हणजे की प्रॉपर हिस्ट्री घेतल्यानंतर मग ट्रीटमेंट प्लॅन डिझाईन केला जातो. तर हे जे काही हिस्ट्री असते, ह्या हिस्ट्रीमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे मगाशी तुम्ही बोलले की आता माझे प्रश्न संपले, तुमचे काही एक्सपिरियन्स पेशंटच्या बाबतीतले. तर आता आजचा जो विषय आहे आपला की गर्भधारणा, तर ह्याला एक स्टेप्स असतात. म्हणजे तुम्ही पहिलं नॅचरली जा, मग लग्न झालंय, नॅचरली तुम्ही किती दिवस थांबायला पाहिजे आणि मग डॉक्टरांकडे जायला पाहिजे. 1 वर्ष ट्राय करताय म्हणजे सेक्स करताय, आठवड्यातनं 2-3दा करताय, असं तुमचं वर्षभर चालू आहे. दोघांकडनंही सेक्सला काही प्रॉब्लेम नाहीये आणि 1 वर्ष झाले प्रेग्नन्सी नाही राहते, तर डेफिनेटली ही वेळ आहे डॉक्टरांना भेटण्याची. जर का सेक्स करताना पहिले अडचणी येत असतील तर पहिली सेक्सची ट्रीटमेंट घ्या. सेक्स चांगला होऊ द्या.
बऱ्याचदा काय असतं की ह्यांच्यात सेक्स नाही, पण ह्यांचं ओव्ह्युलेशन स्टडी आणि सिमेन अनालिसिसचा रिपोर्ट तयार असतो. इकडे कॉन्झ्युमेशनच नाहीये आणि घरून प्रेशर आहे, कारण हे घरच्यांना नाही सांगत आहे की आमच्यामध्ये अजून सेक्स कम्प्लीटच नाही झालेला आहे. त्यांचं लग्न झालंय आणि ते एकत्र राहतात, घरच्यांना एवढंच माहिती आहे. पण हे फ्रेंड फ्रेंड, कुणाला दोघांनाही काही प्रॉब्लेम नाही, घरात आले रात्री झोपताना मोबाईल हातात घ्यायचा, तेवढंच बघत बसायचं आणि झोपून घ्यायचं. कशी प्रेग्नन्सी राहणार आहे ना? आणि मग जेव्हा घरून प्रेशर येतं, 6-7 वर्ष 8 वर्ष होतात आणि मग ते येतात, मग सांगतात की आता आम्हाला पाहिजे पाहिजे. असं असं कसं होऊ शकतं ना त्या ठिकाणी? तुमचं अजून काहीच कंप्लीट नाहीये, सेक्स कंप्लीट नाहीये, कॉन्झ्युमेशन नाहीये. मग त्यांना ही प्रोसेस जरा जड वाटायला लागते. मग ते डायरेक्टली IVF ला जातात. IVF ला गेल्यानंतर 1-2 IVF पण होतात, फेल होतात. कसं पॉसिबल? खर्च होतात. तोपर्यंत बरेचसे हार्मोनचे इंजेक्शन वगैरे घेऊन झालेले असतात आणि मग परत येतात की नाही, आम्हाला तो मार्ग शॉर्टकट वाटला होता, पण शॉर्टकटने आम्हाला बरंच साइड इफेक्ट करून दिले, त्यामुळे आता आम्ही परत आलोय. आणि मग परत त्यांची बेसिक पासून जेव्हा ट्रीटमेंट स्टार्ट होते, त्याच्यानंतर मग त्यांच्यात पहिला सेक्स कंप्लीट होतो आणि मग त्याच्यापुढे प्रेग्नन्सी राहिलेली आहे. आणि अशी खूप सारी उदाहरणं आहेत. थोडक्यात काय की तुम्ही बेसिक पासून सुरुवात करा, म्हणजे मग स्टेप बाय स्टेप पुढे जाता येईल. डायरेक्ट तुम्ही काहीच न करता म्हणायचं की मला बाळ पाहिजे, असं नाही होऊ शकत. आणि आता राहिला दुसरा प्रश्न की विवाह ही संकल्पना. ऍक्च्युली ही संकल्पना जी आहे ना, ही मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे. तुम्हाला ऐकून शॉक बसेल की म्हणजे इतक्या रिलेशनशिप, आपण ह्या विषयावरती पुढच्या वेळेस बोलूया एकदा, की नॅनोशिप पासून सिच्युएशनशिप किंवा म्हणजे हे डेटिंग बिटिंग तर कॉमन झालं आता सध्या. इतक्या स्मॉल रिलेशनशिप, म्हणजे नॅनोशिप म्हणजे काय, तुम्ही पबला गेले, तिथं कोणीतरी तुम्हाला थोडा वेळ आवडला, तिथं तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवला, सगळं झालं तुमचं त्याच्याबरोबर, इंटरकोर्स वगैरे सगळं झालं, अरे बाबा तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, रिलेशन संपलं. थांबणार कुठे आहे? हे जे डोपॅमिन आणि सेरोटोनिन आहे ना, ह्यांना नुसता डोपॅमिन पाहिजे. मी आज हा जॉब करते, मी एवढा पैसा कमवतोय, मी आज त्या सिटीत राहिलो, मी इकडे फिरायला गेलो, मी ही गर्लफ्रेंड माझी, 2 गर्लफ्रेंड, 4 गर्लफ्रेंड, म्हणजे ह्यांचे बेंचिंग आहेत. बेंचिंग म्हणजे काय की आज एका गर्लफ्रेंड बरोबर आहे, तर अजून 3 लाईन मध्ये आहेत की ह्याच्या बरोबर काही झालंच तर पुढच्याला वेटिंग मधला आहे, त्याला घ्यायचं. काय आहे मग? हे विवाह कसे टिकणार आहेत? ह्यांना जर इतके मल्टिपल पार्टनरची सवय लागलेली आहे आणि हे कुठल्याच पार्टनर कुणाबरोबर समाधानी नाही, मग समाधान कधी मिळणार आहे? दॅट इज द सेरोटोनिन. आणि हा सेरोटोनिन मिसिंग आहे सध्याच्या जगामध्ये. सांगायचा भाग हा की तुम्हाला सुख कशात आहे? पार्टनर चेंज करण्यामध्ये सुख आहे की तुम्हाला ते पार्टनर चेंज करण्याने त्रास होतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला सुख आहे का दुःख आहे, हे शोधायला पाहिजे. म्हणजे की ही जी संकल्पना आहे ना विवाहाची, ही ह्याच्यामुळेच मोडकळीस. आपण जसं म्हणतो ना की इंटरनेट आलं आणि सुखकर झालं, पण इंटरनेटने बऱ्याचशा काही चुकीच्या गोष्टी पण आल्या. म्हणजे इंटरनेट येण्याच्या आधी बऱ्याचदा काही जगात काय चाललंय हे कळत नव्हतं. पण ना आता आपण परत तिथंच आलो. अति नॉलेज जे आहे ना, हे जास्त घातक ठरायला लागले. आम्ही एक सेक्सॉलॉजीची कॉन्फरन्स होती, आपले मोहन जोशी होते, त्यांनी त्यांच्या काळातली पत्रिकेचा एक हे सांगितला होता किस्सा, की 1950 साली पत्रिका छापली जायची, म्हणजे मोकळ्या शब्दात बोलल्या जायच्या सगळ्या गोष्टी, की ही पत्रिका छापली जाते ना, श्री व सौ ह्यांचे शरीर संबंध करण्याचे योजिले आहे, तरी सर्व नातेवाईकांनी त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी यावे. म्हणजे इतकं मोकळं होतं बोलणं, आपली संस्कृती, की त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी हे त्यांचे करण्याचे योजिले आहे. करण्याचे योजिले म्हणजे काय, जगासमोर नाही करणार ते, पण त्यांना आपण परमिशन दिली. म्हणजे सुरुवात कुठून आहे? तिथूनच आहे ना. पण त्याला एक रूप होतं ना, त्याला एक साचेबद्ध. आपण ज्या समाजात राहतो, तो समाजाला एक नीतिमत्ता ठेवलेली नाही. मग जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये बदल काय, फरक काय आहे ना? ते म्हणजे ते जे कुत्रा असतं ना, ते 17 ठिकाणी जातच की ते, पण ते पण सीझन पाहतो. इथं सीझन पण नाहीये ना. ह्यांना इतकी मनमोकळी मिळाली, हे सोशल मीडिया असेल किंवा पॉर्नोग्राफी असेल किंवा ऍप्स असतील, ह्याच्यामध्ये इतके पार्टनर आणि इतक्या सगळ्या गोष्टी ना, सगळं काही डिस्टर्ब झालेलं आहे. आणि ह्याच्यानंतर मग अपेक्षा असते की मला एकदम चांगला नवरा मिळायला पाहिजे, चांगली बायको मिळायला पाहिजे. कसं पॉसिबल आहे? कसं पॉसिबल आहे? आणि नंतर मग लगेचच घरच्यांची अपेक्षा की उशिरा लग्न झाले तरी मुलबाळ पण व्हायला पाहिजे. म्हणजे सगळे टेन्शन मध्ये, पॅरेंट्स पासून तर जो लग्न करणारे सगळे टेन्शन मध्ये. मग ह्याच्यासाठी ना थोडंसं सेक्शुअल एज्युकेशन, काउन्सिलिंग, जे पूर्वी जी आपली संस्कृती होती ना, की त्या ठिकाणी म्हणजे आश्रम, म्हणजे की ब्रह्मचर्य आश्रम, योग्य वयात योग्य गोष्टी, तो 16व्या-17व्या वर्षापर्यंत त्याने स्टडी केला. त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम, मग तिथं तो घर संसार, मुलं बाळा वगैरे होणं, आणि शेवटी संन्यासाश्रम. संन्यासाश्रम 60 नंतर चालू व्हायचा. आता मला तुम्ही सांगा की एजेड लोक आहेत,
ह्यांचे लग्न होत आहेत परत म्हातारपणामध्ये. चुकीचं नाहीये, आधार द्यायला कोणीतरी पाहिजे, मान्य आहे. पण मगाशी मी एक वाक्य बोललो होतो, की पुरुष जोपर्यंत ह्या जगात आहे तोपर्यंत स्पर्म प्रोडक्शन आणि तोपर्यंत टेस्टोस्टेरोन बनणं चालू असतं. मग एखाद्या 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याने जर ते पॉर्नोग्राफीचा व्हिडिओ, खूप प्रायव्हसी आहे ना आजकाल आणि त्याचं व्हिज्युअल अवेलेबल आहे ना, ते पाहिलं आणि त्यांच्या इच्छा बळावतात, किती कंट्रोल करणार ते स्वतःला? मग कुठं चाललोय आपण? आणि अशा प्रोसेसमध्ये त्यांना अटॅक वगैरे सुद्धा येतात ना. हा, ते कधी काही सिल्डेनाफिल, टॅडालाफिल वगैरे मग त्यांच्याकडनं नाही होते, ते डॉक्टरांना भेटायचं कसं काय, असे बरेच प्रश्न असतात ना. मग ते घेतात तशी गोळी, पण समजूतदारपणा पाहिजे तिथं. म्हणजे माझ्याकडे दोन्ही पिढीतले लोक येतात. मुलगा वडिलांना घेऊन येतो, की सर मला असं वाटतं की मुलाचं वय समजा आहे 30-40 वर्षाचं आणि त्यांचं वय 60-70 वर्ष. तर ते येतात, ते सांगतो की माझ्या बाबांना असं असं आहे आणि आता नाही होते, तर मला असं वाटतं की त्याचं व्हावं, त्यांचं व्हावं. म्हणजे किती नात्यांमध्ये पारदर्शकता आली आहे, मोकळं स्पष्ट बोललं जाते, पण चांगली गोष्ट आहे, बोलायला पण पाहिजे. म्हणून थोडक्यात सांगायचा भाग हा, की आपल्याला सगळ्या गोष्टी नॉलेज मिळाल्यानंतर असं वाटतं की सोप्या झाल्यात, पण तितक्याच किचकट पण झाल्यात. तर वेळीच यासाठी मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. तर सर तुम्ही आत्ता जे मत मांडलं ते खूप भारी आहे, की एखाद्या कपलला जर आता कन्सिव्ह करायचं आहे तर त्यांनी आधी काउन्सिलिंग केली गेली पाहिजे त्यांची. जसं की नॅचरल फ्लो मेंटेन ठेवण्यासाठी त्यांनी काय काय केलं गेलं पाहिजे. लाईक तुमचं स्लीप सायकल कशी आहे, किंवा मग तुमचे आहार कसे आहेत, तुमच्या आहारामध्ये हे बदल करा, हे काढा, हे टाका, जे काय असेल ते त्यांना एक रोडमॅप दिला गेला पाहिजे. आणि तो रोडमॅप फॉलो केल्यानंतर सुद्धा जर काही होत नसेल तर मग डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला पाहिजे. तर कसं होतं माहिती का, आपण खूप जास्त काही गोष्टी ट्राय आउट करतो, ओके, सगळं संपल्यानंतर मग डॉक्टरांकडे येतो काउन्सिलिंगसाठी आणि डॉक्टर सांगतात की असं असं करा. पण मला म्हणजे जसं आपण डिस्कस केलं, हे उलटं व्हायला पाहिजे. आधी त्यांना रोडमॅप द्यायला पाहिजे की ही प्रोसेस अशी 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 करा, आणि तरी होत नसेल मग डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. आणि मी आत्ताच्या कपलला अपील करतो की तुम्हाला तुमच्यात काही कमतरता असेल नसेल, पण तुम्हाला कन्सिव्ह करायचं असेल ना, एकदा तरी डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्टेशन घ्या. ते तुम्हाला खूप सोप्या शब्दांमध्ये तुमचे डाऊट्स क्लिअर करतील, तुम्हाला न जज करतात. एकदम तुम्ही बघतायत की किती जॉयफुल वेने ते तुम्हाला शिकवतायत, आम्हाला शिकवतायत. तर डेफिनेटली तुमचं जे सगळे डाऊट ते क्लिअर करतील, कोणाला न जज करता ते डाऊट क्लिअर करतील डेफिनेटली. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. सर तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय बघा, म्हणजे पहिल्यांदा आपण दुसऱ्या ट्रेनने शूट केलं आणि आज ॲम्बियन्स जरा वेगळा आहे, आज आपण आयओ स्टुडिओला शूट करतोय. तर आय होप तुम्हाला हा ॲम्बियन्स आवडला असेल. तुमचा अनुभव कसा होता? नाही, खूप छान आहे. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पॉडकास्टला जात असतो, प्रत्येक ठिकाणचे अनुभव वेगळे असतात. तुमचा अनुभव तर खूप छान असतो. सांगायचं असं की जे रॉ मनापासून बोलायचं आहे ना, तर कटिंग पे मीटिंगला यायला पाहिजे. थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही असे ते शब्द खेळत बसायचं, ओ वा, ते नाही. तुम्हाला काय वाटतं ना, लोकांना ते अपेक्षित आहे की तुम्ही मनापासून बोला. म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या पेशंटचे अनुभव घेतो आणि पाहतो, तेव्हा कळतं की आपल्याला ट्रीटमेंट देताना तिथं थोडी भावनिकता येते. माझ्या डोळ्यातनं पण कधी कधी पाणी येतं. लाईक दॅट, की आपण जेव्हा आता कन्व्हर्सेशन करतो या ठिकाणी, तुमचे सांगण्याची पद्धत, प्रश्न विचारता तुम्ही, कारण त्याच्यावरती पॉडकास्ट फॉरवर्ड होतोय ना. तुम्ही जर प्रश्न विचारताना मला एक साचेबद्ध पद्धतीनं विचारलं, तर मला त्याच अँगलने जावं लागेल ना. पण जेव्हा तुम्ही तो कंटेंट जो आहे तो त्या समोरच्या माणसाच्या हृदयाला स्पर्श करेल असं जेव्हा विचारता ना, तेव्हा त्या माणसाला उत्तर पण ऐकूशी वाटतं. म्हणजे प्रश्न विचारणारा पण तितकाच महत्वाचा आहे. तुमचं सारख्यांचं प्रेम आहे, प्रेक्षकांचं प्रेम आहे, आणि त्यातूनच आम्ही इम्प्रूव्ह होत राहतो. थँक्यू सो मच. हो ना, आम्हाला असं चौकटीत बांधून ठेवल्यासारखं वाटत नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची. आणि ह्या विषयावर तर बोलण्यासाठी तर चौकट म्हणजे प्रायव्हसी आणि नॉन जजमेंटल आहे, ते आमच्या केबिनमध्ये प्रायव्हसीमध्ये असतंच. पण लोकांच्या शब्दांमध्ये आणि त्यांना समजणाऱ्या गोष्टींमध्ये बोलावं लागतं. तसेच त्यांचे प्रश्न पण तुमच्याकडनं जेव्हा येतात, तर ते त्यांच्या तोंडातून बोलले गेलेले शब्द असतात. त्याचं उत्तर द्यायला आम्हाला अजून आवडतं. त्यांच्याच मनातले प्रश्न आम्ही तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करतो. आय होप त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील असं मी गृहीत धरतो. आणि जी मिळाली नसतील, ओके, ते तुम्हाला डिरेक्टली कॉन्टॅक्ट करून मिळून घेतील. आणि मी परत एकदा म्हणतो की ज्यांना कोणालाही तुमचं कन्सल्टेशन पाहिजे असेल त्यांनी डिरेक्टली तुम्हाला भेटावं, आणि प्रामुख्याने कपलने जावं, दोघांनी जावं, कारण की दोघांच्या मनातील प्रश्न सुटतील. दोघांनीच यायला गरजेचं आहे, कारण दोघेही इन्व्हॉल्ड असतात आणि दोघांचाही रोल असतो. हा, अर्थातच दोघांच्या मनातील प्रश्न सुटतील, आणि हे दोघांनी समजून घेण्याची आणि दोघांनी करायची गोष्ट आहे. बेसिकली एकट्या दुकट्याचं काम येते. ओके, इट्स अ जॉईंट
प्रोसेस. ओके, तर दोघांनी जा, कन्सल्टेशन घ्या, मार्गदर्शन घ्या, त्याच्यावर इम्प्लिमेंट करा आणि डेफिनेटली तुम्हाला हवे ते रिझल्ट नक्की मिळतील. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा एपिसोड आवडला असेल, मलाही आवडला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, असंच प्रेम राहू द्या. भेटूया पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.